इकडनं असा आवाज निघाला पाहिजे की सगळ्या जितक्या अजूनही औरंगजेबाच्या अवलादी या देशामध्ये आहेत त्यांच्या हृदयामध्ये हडकंप निर्माण झाला पाहिजे. बोला भारत माता की. आता थोडासा कोल्हापूरचा आवाज वाटतो. स्वर्गवासी तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित या व्याख्यानमालेचे ब्राह्मण सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विवेक शुक्लजी, उपाध्यक्ष डॉक्टर आंबेडकरजी, महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष श्री विनोदजी, संचालक ॲडव्होकेट रघुनाथजी, श्री सुहास तेंडुलकरजी आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स. राहुल गांधींना ते कळत नाही, त्याच्यावर मी नंतर येईन. आता प्रस्तावनेमध्ये विवेक शुक्लाजी म्हणाले की ही ब्राह्मण सभेची आहे किंवा संस्था ब्राह्मण सभा आहे, पण आम्ही काम सगळ्यांसाठी करतो. असं आहे, डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते, पण त्यांनी समस्त हिंदूंना मी संघटित करून म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनी ब्राह्मणांना संघटित करण्यासाठी संघटन नाही काढलं. नेवाशाला एका खांबाला टेकून ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण होते ते, पण त्यांनी दुरितांचे तिमिर जावो, ब्राह्मण स्वधर्म सूर्य पाहू नाही म्हटलं, हिंदू स्वधर्म सूर्य पाहूही नाही म्हटलं, त्यांनी विश्व स्वधर्म सूर्य पाहू म्हटलं. जो जे वांचील तो ते लाभो, ब्राह्मण जात नाही म्हणाले, ते प्राणी जात म्हणाले. शेवटी आपण सुद्धा सगळे प्राणीच आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली, ब्राह्मणत्वाची व्याख्या नाही केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सगळ्या हिंदू समाजाला एकत्र करण्यासाठी, कारण इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना हिंदूंना एक करायचं होतं. सगळ्यांच्या डोक्यामध्ये स्पष्ट होतं, भारताला एक करायचं याचा अर्थ हिंदूंना एक करायचं. म्हणून लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक करायला सांगितला, ईद आणि ख्रिसमस साजरा करायला नाही सांगितला सार्वजनिक पद्धतीत. कारण त्यांच्याही डोक्यामध्ये कल्पना स्पष्ट होती, भारत एक करायचा याचा अर्थ हिंदू एक झाले पाहिजेत. आणि मग पश्चिम बंगालच्या क्रांतिकारकांनी देखील त्याच पद्धतीने त्याच सुमारास दुर्गा पूजा सार्वजनिक करायला सुरुवात केली. त्यांच्याही डोक्यामध्ये हिंदू समाजालाच एकत्र करायचं होतं. आणि त्याच्यामुळे ब्राह्मण सभा आपण आहात याचा कुठलाही न्यूनगंड पाळण्याची काही गरज नाही. आपल्यावरती एक ऐतिहासिक दायित्व आहे की समस्त हिंदू समाजाचं संरक्षण करणं आणि त्याच्यासाठी आपलं सर्वस्व न्योछावर करणं. दिल्लीमध्ये अशाच एका कार्यक्रमात मला बोलवलं होतं. सामान्यतः मी जात नाही आणि जाणार असेल तर मी आधीच सांगून ठेवतो. मला देवधर मंडळाच्या कार्यक्रमात बोलवलं होतं. मी त्यांना म्हटलं देवधर मंडळाच्या कार्यक्रमात येईन, पण मी पूर्वोत्तर भारताची माहिती सांगेन. ते म्हणाले तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण तुम्ही या कार्यक्रमात. मी गेलो होतो. मला चित्पावन ब्राह्मण सभेमध्ये 10,000 लोकांसमोर बोलवलं होतं. म्हटलं तुम्ही मला चित्पावन ब्राह्मण म्हणून बोलवा, पण मी हिंदू म्हणून येणार आणि हिंदू म्हणून भाषण देणार. आणि आताच दिल्लीच्या निवडणुकांची माझ्यावर जबाबदारी होती. मी गेली काम करत होतो. तर असाच एक सामाजिक संमेलन चालली होती. त्याच्यामध्ये एक ब्राह्मण संमेलन केलं. त्याच्यात 200-300 दिग्गज ब्राह्मण आले दिल्लीतले. तिथे मला बोलवलं. तर तिथे एकाने व्यथा व्यक्त केली की बाकीच्या जातींचे जे लोक आहेत ते आपल्या जातीच्या नेत्याकडे बेधडक जातात दिल्लीमध्ये, त्याचं घर उघडं असतं
आणि आपलं असलेलं काम ते करून निघून जातात. सगळ्या जातींचे, जाटांसाठी जाट लीडर आहेत, जाट डायरेक्ट त्यांच्या घरी जातात, गुज्जर त्यांच्याकडे जातात, पंजाबी त्यांच्याकडे जातात, वैश्य त्यांच्या नेत्यांकडे जातात. सर्व जातींचे लीडर्स आहेत की ज्यांच्याकडे त्या जातीचे लोक जाऊ शकतात. ब्राह्मणांचा असा कोणी लीडर नाहीये, अशी त्यांनी खंत व्यक्त केली. मी माझ्या भाषणात म्हटलं की माझं दार सर्वांसाठी उघडं आहे. दार घराचे सदैव उघडे, भागवताही ध्वजा फडफडे. आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही कधीही येऊ शकता, तुम्ही ब्राह्मण म्हणून या, मी हिंदू म्हणून तुमचं स्वागत करीन. आणि त्याच्यामुळे आपण कोल्हापुरात आहोत. हिंदू पदपात शाह छत्रपती शाहूजी महाराज हे दलित नव्हते, पण त्यांनी आपलं सगळं आयुष्य वास्तविकपणे सामाजिक समरसतेसाठी अर्पण केलेलं आहे. मला खूप अभिमान वाटतो. मी देशभर फिरतो. भाजपचा राष्ट्रीय सचिव म्हणून देशातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये, शहरांमध्ये ज्यावेळेला बोलवलं जातं आणि मला जागोजागी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि शाहूजी महाराजांचे फोटो ज्यावेळेला दिसतात, हेडगेवारांचे दिसतात, सावरकरांचे दिसतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे दिसतात, त्यावेळेला मला खरोखर अभिमान वाटतो की मी या महाराष्ट्राचा आहे. आणि मग शाहूजी महाराजांनी महिलांना समानता दिली इंग्रजांनी देण्याच्या आधी. शिक्षणासाठी भरीव काम केलं. त्याच्यामध्ये ज्याला रिझर्वेशन म्हणतात, जी आवश्यकता होती ती त्यांनी पहिल्यांदा सुरू केली. आणि मग कोल्हापूरमध्ये आलो की महालक्ष्मी अंबाबाईला नमस्कार केल्याशिवाय कुठे जाणं शक्यच नाही. म्हणून थोडा जर मला वेळ लागला असेल तर मी अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो, त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. मी आजकाल आंध्र प्रदेशचा भारतीय जनता पार्टीचा सहप्रभारी आहे आणि तिथे बालाजी महाराज आहेत, तिरुपती बालाजी. आणि तिकडे वारंवार जाण्याचं सौभाग्य मला मिळतं. तिकडे अशी मान्यता आहे की बालाजीचं दर्शन झाल्यावरती कोल्हापूरला येऊन महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं असतं. आणि ती खूप स्ट्रॉंग मान्यता आहे, प्रखर मान्यता आहे. त्या मान्यतेमुळे अटल बिहारी वाजपेयीजी ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला तिरुपतीवरनं कोल्हापूरला त्यांनी हरिप्रिय एक्सप्रेस गाडी चालू. आणि नरेंद्र मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला इंडिगोनी तिरुपतीवरनं थेट कोल्हापूर डायरेक्ट फ्लाईट, ATR फ्लाईट चालू केली. कायम फुल असते. त्याच्यामुळे नुकतंच मी बालाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं होतं. त्याच्यामुळे आज अनायसे तुम्ही मला इथे बोलवलं तर माझी ही प्रक्रिया आणि परिक्रमा पूर्ण झाली. आज आईचं दर्शन घेऊन. आपण मला विषय दिला होता की पूर्वांचलातलं हिंदुत्व. मला पूर्वांचल वगैरे काही खास माहिती नव्हतं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली त्यावेळेला आपल्या देशात काही ईशान्य भारत आहे, आपल्या देशात काश्मीर आहे, तिथे काही समस्या आहेत, हे सगळं मला शालेय शिक्षणात नाही कळलं. मला दैनंदिन शाखेत जायला लागल्यानंतर मला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं. नुसतं ज्ञान नाही झालं, त्याच्याबद्दल पीडा निर्माण झाली. नुसती पीडा निर्माण नाही झाली तर त्याच्यासाठी सक्रियपणे काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झाली. आणि म्हणून ज्या वेळेला संघाचा प्रचारक म्हणून मी निघालो त्यावेळेला प्रचारक बैठकीत सामान्यतः तुम्हाला कार्यक्षेत्र तुम्ही नाही निवडत. प्रचारक एक असं पोस्टकार्ड असतं ज्याचा पत्ता प्रांत प्रचारक लिहितो, आपण नाही लिहित. आणि मग तिकडे जिकडे जाऊन पडतं तिथे जाऊन आपण बॅग घेऊन जायचं असतं. तर मला एकदा स्वर्गवासी मुकुंदराव पणशीकरांनी विचारलं, बाबा रे तिथे शिलाँगमध्ये प्रचारकाची आवश्यकता आहे, जाशील का तू? तर मी म्हटलं की मी जायला तयार आहे, पण ते राष्ट्र समर्पण पर्व म्हणून पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी घोषणा केली होती की राम जन्मभूमीचं आंदोलन संपूर्ण देशामध्ये एक खूप मोठं आंदोलन, भारतीय स्वातंत्र्य संग्रामानंतर इमर्जन्सीच्या विरोधामध्ये झालेल्या आंदोलना इतकंच प्रबळ
आणि तेजस्वी आंदोलन राम जन्मभूमीचं झालं होतं, राम मंदिराच्या निर्माणासाठी झालं होतं. त्याच्यामुळे एक हिंदुत्वाची जागृती सगळ्या देशात झाली होती. आणि म्हणून योग्य वेळ ओळखून पूजनीय देवरसांनी असं म्हटलं की अधिकाधिक तरुणांनी एका वर्षासाठी घर सोडा. आणि त्यावेळेला मला आठवतंय महाराष्ट्र प्रांतामधनं 100 प्रचारक निघाले होते. एरवी साधारणपणे 40-50 निघायचे दरवर्षी, ते 100 झाले होते. तर सांगण्यासाठी म्हणून मी 1 वर्षासाठी निघालो होतो. मुकुंदराव म्हणाले की किमान 5 वर्ष राहावं लागेल. मी म्हटलं माझी तयारी आहे. आणि माझी बोळवण ईशान्य भारतामध्ये झाली, मेघालय, शिलाँग. आणि तिथे मी पोचल्यानंतर शिलाँग शहरामध्ये जेव्हा मी उतरलो त्यावेळेला तिथे एक प्रेस्बिटेरियन चर्च होता. त्याच्या भिंतीवरती 3 वॉल रायटिंग्स केलेली होती. नाउ स्टॉप ट्रीटिंग अस लाईक एन इंडियन कॉलनी. आता आम्हाला भारताची वसाहत समजणं सोडून द्या. वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट. आम्ही रक्तानी खासी आहोत. मेघालयात मध्ये खासी जनजाती राहते. त्या खासी जनजातीच्या लोकांनी, त्यातल्या काही दिशा हरवलेल्या युवकांनी ते वॉल रायटिंग केलं होतं की वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ऍक्सिडेंट. आणि तिसरं वाक्य होतं इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. भारतीय कुत्र्यांनो चालते व्हा. अशा वातावरणामध्ये ईशान्य भारताची बाकी सगळी राज्य देखील दहशतवाद, फुटीरता याचा चरमसीमा गाठलेली होती. आसाममध्ये युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम, उल्फानी धुमाकूळ घातला होता. आणि नागालँडमध्ये NSCN, नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, मग त्याची 2 शकलं झाली, NSCN-K, NSCN-IM. आणि मग त्याच्यानंतर आणखीन एक नागा युनिफिकेशन म्हणून आणखीन एक ग्रुप निर्माण झाला. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट दहशतवादापेक्षा कधी कमी नव्हता. लाल डेंगा हा खूप मोठा दहशतवादी होता. आणि बाहेरून येऊन राहिलेले सगळे जे हिंदू आहेत त्या हिंदूंना टॉर्चर करून, हत्या करून, जाळपोळ करून देशोधडीला लावलं, तिकडनं हकलून दिलं. कारण मिझोरामला वेगळा देश बनवायचा म्हणून. मिझो नॅशनल फ्रंट, मिझो नेशन आहे ही कल्पना, नागा नेशन आहे ही कल्पना. अरुणाचल प्रदेशमध्ये तुलनेनी दहशतवाद कमी होता. त्याचं कारणही सांगतो. जर प्रशासक जर दूरदृष्टी ठेवणारा असला तर अशा गोष्टी टळतात. अरुणाचल प्रदेशाला स्टेटहुड तेव्हा मिळालेलं नव्हतं. नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी, नेफा म्हणायचे त्याला. आणि त्याचा जो लेफ्टनंट गव्हर्नर असायचा तो मुख्यमंत्र्यासारखा असायचा. एक तमिळनाडूचे राजा नावाचे एक लेफ्टनंट गव्हर्नर होते. आणि त्यांनी ओळखलं ज्यावेळेला चीनचा हल्ला झाला. चीननी अरुणाचल प्रदेशवरती 20 ऑक्टोबर 1963 ला हल्ला केला. आणि 1 महिना जवळपास 63 किंवा 62 असेल, मे बी 62, ज्यावेळेला हल्ला केला 1 महिन्यानंतर ते स्वतःहून परत गेले. परत जाण्याची कारणं मुख्य 3. एक तर अमेरिकेने दडपण आणलं चीनवर. दुसरं, थंडी वाढायला लागली. नोव्हेंबर महिन्यानंतर संपूर्ण तो सगळा प्रदेश बर्फाच्छादित होऊन जातो. आणि पुरेसे थंडीपासून बचाव करण्याचे त्यांच्याकडे साधनं तेव्हा चीनकडेही तेवढी नव्हती. भारतीय सैनिकांकडे तर बिलकुलच नव्हती. आणि तिसरं म्हणजे अरुणाचल प्रदेशची जनता. अरुणाचल प्रदेशच्या जनतेने ठरवलं होतं की आम्ही भारतीय आहोत. आणि ते त्यांनी 15 ऑगस्ट 1947 ला नाही ठरवलं, ते आधीपासूनच मानत होते की ते भारतीय आहे. आणि त्याच्यामुळे अरुणाचल प्रदेशची जनता होस्टाईल झाली. जो अरुणाचल प्रदेश, जो पूर्वोत्तर भारत अतिथी देवो भव मानतो, त्यांनी हे ठरवलं होतं की आम्ही अतिथी देवो भव मानतो पण आतताई देवो भव आम्ही कधी म्हणणार नाही.
लुटेरा देवो भव आम्ही मानत नाही, डाकू देवो भव आम्ही मानत नाही. आणि म्हणून चीनच्या लोकांना पिण्याचं पाणी देखील अरुणाचलच्या जनतेने नाकारलं. अन्न तर सोडाच. आणि ज्या वेळेला सगळी जनताच होस्टाईल झाली, चीनच्या समोर दुसरा कुठला पर्याय नव्हता, त्यांनी एकतर्फी माघार घेतली. पण भारताने ते युद्ध लढलंच नाही. जेव्हा तेजपूर पर्यंत काही त्यांचे जीप वगैरे येऊन गेल्या, तेजपूरच्या आसामच्या जनतेने जेव्हा बघितलं की हे तर चायनाचे लोक आहेत, आक्रमण झालेले आहेत, आणि पंडित जवाहरलाल नेहरू काय करतायत भारताचे पंतप्रधान, तर ते दिल्लीमध्ये कबूतर उडवत होते. हिंदी चिनी भाई भाई 5 कबूतर, हिंदी चिनी भाई भाई 15 कबूतर, आणि भाईचारा भाईचारा. कृष्ण मेनन या देशाचे रक्षा मंत्री होते, डिफेन्स मिनिस्टर. आम्ही कधी कोणावर आक्रमण करणार नाही, तर आमच्यावर कोणी आक्रमण कशासाठी करेल? मग जर युद्धच आम्ही करणार नाही तर आम्हाला शस्त्रास्त्रांची गरजच काय आहे? आणि म्हणून ऑर्डिनन्स फॅक्टऱ्यांमध्ये शस्त्र बनवण्याच्या ऐवजी कृष्ण मेनन यांनी कॉफीच्या डिकॉक्शनचे फिल्टर्स बनवण्याची आज्ञा दिली. म्हणजे भारत सज्जच नव्हता. आणि जेव्हा आक्रमण झाल्याचं कळलं त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हवाई संदेश देतात. त्यावेळेला रेडिओच होता फक्त, आणि त्या संदेशात ते एक वाक्य बोलून गेले की आसामच्या लोकांनी पूर्वी अनेक संकटांचा सामना केलेला आहे, आत्ताही ते करतायत, भविष्यातही त्यांना करावा लागणार आहे. आणि म्हणून माझं हृदय आसाम बरोबर आहे, माझं हृदय आसाम बरोबर जात आहे. माय हार्ट गोज आउट टू द पीपल ऑफ आसाम. कढईचं उकळतं तेल कानामध्ये टाकल्यासारखी संवेदना आसामच्या जनतेमध्ये झाली की आम्ही संकटात आहोत, परचक्र आलेलं आहे, आणि आमचा पंतप्रधान शुभेच्छा देतोय, हृदय पाठवून देतोय. उशिरा जाग आली, आणि ज्या वेळेला भारताची सगळी सेना पाठवायला सुरुवात केली चीनच्या दिशेने, त्यावेळेला या देशातली सगळ्यात मोठी कीड, सगळ्यात मोठे देशद्रोही, ज्याला आपण तुकडे तुकडे गँग म्हणतात आजकाल, ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिरव्या गवतामधला हिरवा साप म्हटलेला आहे, असे कम्युनिस्ट पार्टीनी रेल्वेचा संप पुकारला. कारण रेल्वेच्या युनियन्स त्यांच्या होत्या. चीनचा हल्ला झाला त्यावेळेला लाल सेना आली, मुक्ती सेना आली म्हणून कम्युनिस्टांनी उड्या मारायला सुरुवात केल्या होत्या. आणि ज्या वेळेला भारताची सेना लढायला जाणार आहे, रसद जाणार आहे, शस्त्रास्त्र जाणार आहे दिसायला लागलं, त्यावेळेला ते पोचू नये, भारत पराभूत व्हावा, चीन जिंकावा, यासाठी या देशातल्या यच्चयावत कम्युनिस्टांनी संप पुकारले. हे कम्युनिस्ट आहेत. आणि अशा पद्धतीने एकीकडनं आपण काहीही करत नसताना, मी सांगितलेल्या 3 कारणांमुळे, अजूनही काही कारण असतील, पण शेवटी चीन परत निघून गेला आणि त्यांनी सांगितलं 50 वर्ष आम्ही परत इथे येणार नाही, त्याच्यानंतर आम्ही आमची पॉलिसी डिसाईड करू. त्या वेळेला जे राज्यपाल होते त्यांनी ठरवलं की अरुणाचल प्रदेश ही जी जनता आहे, ही जनता भारत भक्तीने भारलेली आहे, ती अधिक सुदृढ झाली पाहिजे, दृढमूल झाली पाहिजे, एकीकरण त्यांचं झालं पाहिजे, सगळ्या देशाबरोबर मनाने झालं पाहिजे. त्यांचं तर आहेच, बाकी देशवासियांचं झालं पाहिजे त्यांच्याशी. आणि म्हणून त्यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यभाषा हिंदी लागू केली. गव्हर्नर कुठचा होता? तमिळनाडूचा, तमिळ. आणि तो तमिळ गव्हर्नर त्यावेळेला तामिळनाडूमध्ये आंदोलनं चालू झाली होती की हे आम्ही द्रविड आहोत, ते आर्य वेगळे आहेत, आणि म्हणून रामाच्या तस्वीरीला जोड्यांनी मारायला सुरुवात करा, अशा प्रकारची द्रविड सेंटिमेंटची आंदोलनं जेव्हा चालू झालेली होती, त्यावेळेला हा प्रखर राष्ट्रवादी तमिळ गव्हर्नर हिंदी भाषा अनिवार्य अरुणाचल प्रदेशामध्ये करतो. आणि अरुणाचल प्रदेशामध्ये हिंदी अनिवार्य झाल्यानंतर 45 जनजाती अरुणाचल प्रदेशात राहतात. एकाची भाषा दुसऱ्याला कळत नाही. या सगळ्यांना शाळेमध्ये ज्यावेळेला हिंदी शिकावं लागलं, शिकायला सुरुवात केली. आज तुम्ही कुठल्याही अरुणाचल प्रदेशच्या व्यक्तीशी संवाद साधा, युवकाशी संवाद साधा, तो उत्तम हिंदी बोलू शकतो. तुम्ही किरेन रिजिजूंची भाषणं ऐका ना,
किती सुंदर हिंदी बोलतात, एखादा असा हिंदी अवघड शब्द बोलून जातात की आपल्याला कळत नाही याचा अर्थ काय, कारण त्यांचं सगळं शिक्षण हिंदीत झालेलं आहे. हे करून गेले राजा. त्याचबरोबर स्वर्गवासी एकनाथजी रानडे तिकडे संघाचे क्षेत्र प्रचारक होते. त्यांनी देखील हा धोका ओळखला. त्यांनी नंतर गेगोंग अपांग हा ज्यावेळेला मुख्यमंत्री झाला, तरुण मुख्यमंत्री, त्याच्याशी मैत्री केली, वारंवार जायला सुरुवात केली आणि गेगोंग अपांगची मानसिकता अशी बनवली. अच्छा, गेगोंग अपांग काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, पण अरुणाचल प्रदेशामध्ये अँटी कन्व्हर्जन बिल जे आणलेले आहे ते गेगोंग अपांगने आणलेले. धर्मांतरण विरोधी कायदा गेगोंग अपांगने आणला, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आणला. आश्चर्य करण्याची गरज नाहीये, मध्य प्रदेशामध्ये ज्या वेळेला अँटी कन्व्हर्जन बिल आलं, धर्मांतरण विरोधी कायदा आला, तो काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांनी आणला होता. ओरिसामध्ये ज्या वेळेला अँटी कन्व्हर्जन बिल आलं त्यावेळेला ओरिसामध्ये देखील मुख्यमंत्री काँग्रेसचे होते. आणि हल्लीच काही 20-25 वर्षांपूर्वी, 30-40 वर्षांपूर्वी असेल, जयललितांनी देखील अँटी कन्व्हर्जन बिल आणलं तामिळनाडूमध्ये. म्हणजे जी 4 अँटी कन्व्हर्जन बिल या देशात आलेली आहेत ते सगळे नॉन भारतीय जनता पार्टी सरकार आहेत. हे आजकालच्या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना माहिती नाहीये. आणि तिथे धर्मांतरणाला बंदी केली. धर्मांतरण शब्द मी अशासाठी वापरतो कारण तो प्रचलित आहे, तो अत्यंत चुकीचा शब्द आहे. खरा शब्द मतांतरण असू शकतो, पंथांतरण असू शकतो, धर्मांतरण नाही. पण ईशान्य भारतामध्ये वेगाने या बाकी सगळ्या राज्यांमध्ये होत होतं. ते अरुणाचल प्रदेशात झालं नाही. अरुणाचल प्रदेशचे लोक हिंदी भाषा शिकले, अरुणाचल प्रदेशचे लोक मतांतरित झाले नाहीत. त्यांनी सूर्य आणि चंद्र यांच्या उपासना पद्धती, ज्याला ते डोनी पोलो म्हणतात, नुकतंच ज्या विमानतळाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी केलं त्याचं नाव डोनी पोलो एअरपोर्ट आहे. त्यांच्या परंपरागत देवतांची नावं आहेत ती. अशा अरुणाचल प्रदेशमध्ये ईशान्य भारतातल्या सगळ्यात कमी समस्या, सगळ्यात कमी दहशतवाद आणि सगळ्यात कमी मतांतरण एकेकाळी होतं. तुलनेने आजही आहे, कारण वेळीच वाचवलं गेलं. बाकी राज्यांमध्ये हे घडलं नाही. ईशान्य भारतामध्ये मेघालयात मी होतो, त्याच्यामुळे मी हे खूप जवळनं बघितलं. मग वेगवेगळ्या कारणांनी प्रवास व्हायचे, आसामचा प्रवास व्हायचा, मणिपूरमध्ये व्हायचा. आणि मग हळूहळू ईशान्य भारत काय तो मी समजायला सुरुवात केली. उत्तर पूर्वांचल, नॉर्थ ईस्ट इंडिया, अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला संबोधलं जातं. सामान्यतः महाराष्ट्रातले संघाचे स्वयंसेवक त्याला पूर्वांचल म्हणतात. पूर्वांचल म्हटल्यावरती उत्तर प्रदेशाचे लोक खूप आनंदित होतात, कारण उत्तर प्रदेशामध्ये जे काशी आणि गोरखपूर क्षेत्र आहे त्याला ते तिकडे पूर्वांचल म्हणतात. त्याच्यामुळे हम लोग पूर्वांचल के लिए काम करते म्हटल्यावर आई आइए बैठिए ना भाई साहब, पाणी पिएंगे क्या, मग त्यांना कळतं ते पूर्वांचल म्हणजे नॉर्थ ईस्ट आहे. पण नॉर्थ ईस्ट किंवा उत्तर पूर्वांचल, त्या भारतामध्ये सगळ्यात पहिला सूर्योदय जिकडे होतो. सूर्य भगवान जहां पर अपनी किरणें पहली बार भारत में प्रकाशमान करते हैं, प्रतिदिन सकाळी 3:45-4च्या दरम्यान, वेगवेगळ्या दिवसांना तो दिवस ती वेळ बदलत असते. डोंग नावाचं एक स्थान आहे, तिथे भारतामध्ये रोज सूर्यनारायण पहिली आपली किरण पाडतात, आशीर्वाद देतात. हे इंदिरा गांधींना ज्या वेळेला कळलं त्यावेळेला, जेव्हा त्यांनी स्टेटहूड दिलं अरुणाचल प्रदेशाला, त्यांच्यासमोर जी काही 4-5 नावं आली होती त्याच्यातलं अरुणाचल प्रदेश त्यांनी निवडलं. अरुण म्हणजे सूर्य. ईशान्य दिशा भारतीय वास्तुशास्त्रामध्ये ही ईश्वराचं स्थान आहे, म्हणून ते ईशान्य आहे, ईश. आणि त्याच्यामुळे भारत मातेचं देवघर जर कुठलं असलं, हृदय जर मध्य प्रदेश असेल, बाहू आणखीन काही राज्य असतील, मुकुट जर जम्मू काश्मीर असेल, तर ईशान्य भारत हे देवघर आहे. कारण ते नॉर्थ ईस्ट आहे, ईशान्येकडे देवाचा वास असतो. घरामध्ये तुमचा जो झाडू आहे, ज्याने तुम्ही स्वच्छता करता,
तो झाडू 99% हा ईशान्य भारतातनं येतो आणि त्याच्यातला 90% मेघालयामधनं येतो. कारण ते जे लांब गवत असतं ते तिकडे मिळतं, ते तोडायचं, ते सोलायचं आणि ते वाळवायला ठेवायचं आणि नंतर ते पोत्यांनी भरून पाठवून द्यायचं, त्याचे झाडू बनवायचे. म्हणजे आपलं सगळ्यांचं घर स्वच्छ ठेवणारा देखील ईशान्य भारताचा झाडू आहे. मी केरसुणीची गोष्ट नाही सांगते, मी झाडू ज्याला म्हणतो. सकाळी उठल्यावरती रात्रभर झोप झाल्यामुळे जो एक आळस आलेला असतो, तो आळस दूर करणारा जो चहा आहे, हा चहा देखील 90%हून अधिक ईशान्य भारतातनं खास करून आसाममधनं येतो. म्हणजे आपल्या सगळ्यांचं ईशान्य भारताशी नातं खूप जवळच आहे, पण ते आपल्याला माहिती नाहीये. कारण एक असा मोठा कालखंड या देशामध्ये होऊन गेला की या ईशान्य भारताची माहिती जाणून बुजून होऊ दिलं नाही, जाणून बुजून होऊ दिली नाही. गलती से हो गया मैं मानने के लिए तैयार नहीं हूं. इट वॉज ए कॉन्स्पिरेसी की ईशान्य भारताकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. त्या कॉन्स्पिरेसीमध्ये चर्चचं इन्व्हॉल्वमेंट, त्या कॉन्स्पिरेसीमध्ये काँग्रेसचं इन्व्हॉल्वमेंट, त्या कॉन्स्पिरेसीमध्ये कम्युनिस्टांचं इन्व्हॉल्वमेंट. याचं कारण ईशान्य भारत एक स्ट्रॅटेजिकली इतका महत्वाचा स्थान आहे की भारताच्या एकूण इंटरनॅशनल बॉर्डरमध्ये सगळ्यात जास्त इंटरनॅशनल बॉर्डर ही ईशान्य भारताला लागून आहे. एकीकडे नेपाळ आहे, एकीकडे भूतान आहे, तिबेट आहे जो चीननी व्यापून ठेवलेला आहे. चीन वेगळ्या, म्हणजे जो तिबेटचा भाग सोडून देखील चीनची सीमा आहे अरुणाचलला. नागालँडला लागून म्यानमारची सीमा आहे आणि खाली बांगलादेशाची सीमा आहे. म्हणजे एका अर्थाने 5 देश हे त्या ईशान्य भारताला घेरून आहेत. नेपाळ आहे कारण अटल बिहारी वाजपेयीजींनी सिक्कीम नॉर्थ ईस्ट मध्ये जोडलं. त्याच्या आधी आपण म्हणायचो 7 सिस्टर्स 7 सिस्टर्स. आपण आहे ना बरेच वेळेला अज्ञानातनं काही ना काहीतरी बोलत असतो. बायबलमध्ये म्हणे एक कहाणी आहे की 7 बहिणी होत्या आणि त्या 7 बहिणींवरती एक राजा अन्याय करायचा, त्यांनी बंदी बनवून ठेवलेलं होतं. त्या राजाच्या जाचातनं मुक्त होऊ इच्छित होत्या त्या 7 भगिनी, 7 सिस्टर्स. आणि एक राजकुमार आला आणि त्या राजकुमारांनी त्या राजाशी युद्ध केलं आणि त्या राजाला पराभूत केलं आणि या 7 भगिनी मुक्त झाल्या. अशी ती कहाणी आहे. आणि त्याच्यामुळे चर्चच्या लोकांनी एज्युकेशन सिस्टीम मधनं दिलेलं नाव 7 सिस्टर्स आहे. त्या 7 भगिनी म्हणजे ही 7 राज्य आणि तो जुलमी राजा म्हणजे भारत देश. आणि हा राजपुत्र जो तिकडनं येतोय सोडवायला तो चर्च, आणि तो भारताच्या जोखडातनं यांना लिबरेट करणार आहे, मुक्त करणार आहे आणि त्यांना स्वतंत्र करणार आहे. म्हणजे हे सगळे 7 वेगवेगळे देश बनणार आहेत. या 7 सिस्टर्स मोकळ्या होणार आहेत म्हणून ते 7 सिस्टर्स म्हणायचे. आणि आम्हाला माहितीच नाही म्हणून हो आम्ही त्या 7 सिस्टर्सला जाऊन आलो. मला प्रत्येक वेळेला सांगावं लागायचं, आया बहिणींनो 7 सिस्टर्स म्हणू नका. अटल जी ने झमेला ही खत्म कर दिया, एक भाई उसके साथ जोड़ दिया, सिक्किम ऐड कर दिया, 7 का 8 हो गया. और नरेंद्र मोदी जी ने कहर कर दिया ये बोलकर कि ये 7 सिस्टर्स तो है ही नहीं, ये अष्टलक्ष्मियां है, अष्टलक्ष्मियां है. बघा नॅरेटिव्ह कसे चेंज होतात, नॅरेटिव्ह कसे बदलायचे असतात, नॅरेटिव्ह कसे एस्टॅब्लिश करायचे असतात. मोदी है तो मुमकिन है. आणि मग त्या 8 बहिणी झाल्या, त्याच्यामुळे 7 सिस्टर्स लोक विसरले अष्टलक्ष्मी. आणि नुसतं अष्टलक्ष्मी नावानी नाही आहेत, आपल्यापैकी अनेकांना माहिती नाही. बंकिमचंद्र, ऋषी बंकिमचंद्रांनी ज्या वेळेला वंदे मातरमची रचना केली त्याच्यात असं काही लोक म्हणतात, काही लोक त्याला नाकार देतात, पण म्हटलं तर काय त्याच्यात वावगं, उलट चांगलंच आहे. ते ज्या वेळेला आसामचा प्रवास करत होते त्यावेळेला त्यांना सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम ही पंक्ती तिथे त्यांना सुचली आसामला बघून. कारण एवढ्या मोठ्या अपार जलराशी तिकडे आहेत की सगळ्या देशाच्या विजेचं संकट एकटा पूर्वोत्तर भारत संपवू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तेल तिकडे उपलब्ध आहे
की तेलाची समस्या संपू शकते, इतक्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम तिकडे उपलब्ध आहे. जगातलं बेस्ट क्वालिटीचं युरेनियम मेघालयाच्या भूगर्भामध्ये आहे आणि काही हजार टन आहे. म्हणजे ज्यांना हे कळतं त्यांच्या लक्षात येईल की ती किती मोठी संपत्ती आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी सुंदर जंगलं आहेत ती किती मोठी संपत्ती आहे. मी एका अरुणाचल प्रदेशाच्या व्यक्तीला असंच भेटलो, म्हटलं बाबा रे यावर्षी कशाची शेती केली? त्यांनी सांगितलं आल्याची शेती केली. म्हटलं कितीची केली? त्यांनी सांगितलं 70-80 लाखाचं आलं मी विकलं. म्हणजे आपण कल्पना करू शकता, आलं 70-80 लाखाचं. आणि अशा कितीतरी गोष्टी अनगिनत. म्हणजे मेघालयामध्ये प्रचारक असताना तमालपत्र ज्याला आपण म्हणतो ते मी असं पायदळी तुडवत चाललेलो आहे. असंख्य किलोमीटर चाललेलो आहे पायदळी तुडवत तमालपत्र. तमालपत्र ज्या झाडाला येतं त्या झाडाची जी साल आहे ती दालचिनी असते. म्हणजे हे सगळे मसाल्याचे पदार्थ तिकडे प्रचूर आहेत ईशान्य भारतामध्ये. म्हणजे तो सुजलाम सुफलाम आहे. फळं अप्रतिम फळं. म्हणजे नागपूरची संत्री खूप छान आहेत, मान्य आहे. ती खरी नागपूरची कमी, अमरावतीची जास्त आहेत. आमचे राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे मला तिकडे घेऊन गेले. ते भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे अखिल भारतीय महामंत्री देखील आहेत. आपण यांना अनेक वेळेला इंग्रजी म्हणी म्हणत असतो काही न विचार करता. ऍपल ए डे कीप्स डॉक्टर अवे. अरे बाबा नो, ऍपल ए डे कीप्स डॉक्टर अवे याचा अर्थ तुम्ही रोज एक सफरचंद खाल्लं तर तुम्हाला काहीच आजार होणार नाही असं आहे का? मेसेज इज की एक फळ रोज खात जा. त्यांना तिकडे ऍपल अवेलेबल होतं म्हणून ते म्हणाले ऍपल ए डे इज कीप्स डॉक्टर अवे. अनिल बोंडे म्हणाले आम्हाला इकडे संत्र अवेलेबल आहे म्हणून रोज खाओ एक संत्रा, ये है आरोग्य का महामंत्रा. त्यांनी पण एक घोषणा देऊन टाकली. मग काय तर एक फळ खा ना. आणि ऋतुकालोद्भवम फलम जठरे धारयाम्यहम. जे त्या ठिकाणी निर्माण होणारं फळ आहे ते मी माझ्या जठरात धारण करतो आहे. हे उगाचच काहीतरी मंत्र पूजेत म्हटला जात नाही, त्याला पूर्णपणे शास्त्रीय आधार आहे. आणि अशी असंख्य फळं, असंख्य फुलं. तुम्ही नागालँडहून मणिपूरला जर जायला लागलात तर माओ गेट येतं आणि माओ गेट नंतर 4 तास इम्फाळचा प्रवास, जो आता मोदी कृपेमुळे फक्त 2 तासाचा शिल्लक राहिलाय महामार्ग झाल्यामुळे. त्याच्या दोन्ही बाजूला आता या थंडीच्या दिवसामध्ये इतकी फुलं दिसतात तुम्हाला. ती राज कपूर कधी आला नाही ना, त्याला स्वित्झर्लंडला जावं नसतं लागलं तिकडे शूटिंगसाठी. इथेच मिळाले असते, ते कधी आलेच नाही तिकडे. मेघालयामध्ये घेऊन आलो मी मुंबईच्या एका संपन्न परिवाराला आणि ते दरवर्षी विदेशात जायचे, स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक वर्षी जायचे वगैरे. आणि मग एका ठिकाणी चेरापुंजीला जात असताना मध्ये थांबले. पाऊस थांबला, जरा हलकसं ऊन पडलं. ते गाडीतनं उतरले आणि त्यांनी जो नजारा बघितला, त्यांची मुलगी म्हणते डॅडी यही देखने के लिए हम लोग लाख खर्चा करके स्वित्झर्लंड जाते हैं ना, व्हाई डोंट वी विजिट दिस प्लेस एव्हरी ईयर. माहितीच नाही ना, जानकारी का अभाव. जानकारी देण्याचं काम मीडियाचं होतं, ते त्यांनी केलं नव्हतं. जानकारी देने का काम पॉलिटिशियंस का था, ब्यूरोक्रेट्स का था, उन्होंने नहीं किया, जानबूझकर नहीं किया. कारण चेकनी पैसे द्यायचे, कॅशनी विड्रॉ करायचे. हजारो करोड रुपये ईशान्य भारताला दिले गेले, हायवेजच्या नावावर, रेल्वेजच्या नावावर, सर्व नावांवरती. आणि ते सगळे फक्त कॅश विड्रॉ होऊन फक्त भ्रष्टाचार झाला. वर्षानुवर्ष रस्ते नाहीत, रेल्वे नाहीत. आणि जसं आम्हाला काहीच माहित नाही तसं महापुरुष देखील माहिती नाहीत आम्हाला तिकडचे. महापुरुष माहित नाहीत, संत पुरुष माहित नाहीत, त्याचा इतिहास आम्हाला माहित नाही. म्हणजे सगळ्यात मोठी एकात्मता जर महाराष्ट्रात आणि नॉर्थ ईस्टच्या प्राग ज्योतिषपूर आहे आणि त्याच्या राजधानीमध्ये नरकासूर एक जुलमी राजा होता आणि त्यांनी देशभरामधनं सुंदर महिलांना, मुलींना लुटून आणलं होतं आणि जवळजवळ 16,000 मुली या त्यांनी आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. तो आणि त्याचे सगळे गुंड हे त्यांचा भोग करायचे. हे ज्यावेळेला भगवान कृष्णांना कळलं त्यावेळेला त्यांनी तिकडे जाऊन युद्ध केलं नरकासुराशी
नरकासुराला पहाटेच्या वेळेला ब्राह्म मुहूर्तावरती त्याला कंठस्नान घातलं, त्याला संपवलं, त्याचा वध केला, त्याच्या रक्ताने टिळा लावला आपल्या मस्तिष्कावरती, भाळावरती आणि अभ्यंग स्नान केलं. आणि म्हणून आपण सगळे नरक चतुर्दशी महाराष्ट्रामध्ये साजरी करतो. पण आम्हाला हे माहिती नाही की हे घडलेलं आहे आसाममध्ये, गुवाहाटीमध्ये. गुवाहाटीत जाऊन आलेल्या लोकांना माहित नाहीये की हे असं तिकडे घडलं होतं. त्या ख्रिश्चन मिशनरी इकडे ज्यावेळेला आमच्या युवकांना किंवा दलित समाजामध्ये जाऊन ज्यावेळेला गैरसमज पसरवण्याचे काम करतात, माकडासारखा मारुती तो तुमचा देव कसला, हत्तीसारखा गणपती तुमचा देव कसला, 16,000 बायका असलेला वासना लंपट श्रीकृष्ण तो तुमचा देव कसला. आणि आम्हाला घरी येऊन विचारलं की आम्हाला माहिती नसतं. आम्हाला माहिती असणार कसं? कारण आमचा टाइम जातो सास भी कभी बहू थी बघण्यामध्ये किंवा त्या ज्या काही सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये याचं काही एक्सप्लेनेशन आम्हाला मिळत नाही. आणि मग ज्या वेळेला आपल्याला हे माहिती नसतं की भगवान कृष्णाने त्या 16,000 मुलींना मोकळं केलं, बंदिवासातनं बाहेर काढलं, मुक्त केलं, त्यावेळेला एक सामाजिक समस्या निर्माण झाली. आई वडील त्या मुलींना स्वीकारायला तयार नाहीत, कुठलाही पुरुष त्यांच्याशी लग्न करणार नाही कारण परपुरुषाकडे राहून आलेली आहे. मग या 16,000 मुली म्हणाल्या की इथे निदान खायला प्यायला तरी मिळत होतं, आता तर आम्हाला कोणीच वाली नाही. कोणाच्या नावाचं कुंकू आम्ही कपाळात लावणार? आमचा पोषणहार कोण? पोषण करता कोण? भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं, जर एवढाच प्रश्न असेल तर आजपासून तुम्ही खुशाल माझ्या नावाचं कुंकू आपल्या कपाळाला लावा आणि आजपासून तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं पालन पोषण करण्याची जबाबदारी माझी. आणि म्हणून त्या 16,000 मुलींना द्वारकेला घेऊन गेले भगवान कृष्ण आणि शेवटपर्यंत त्यांचं पालन पोषण भगवान कृष्णांनी केलेलं आहे. या जगामधला एवढा मोठ्या परित्यक्त्यांचा सगळ्यात मोठा पतित पावन कोणी असेल तर तो भगवान योगेश्वर श्रीकृष्ण आहे. पण आम्हाला माहिती नाही. आम्ही सुधीर फडक्यांचं गाणं तर ऐकलं पण त्याचा अर्थ समजण्याचा कधी प्रयत्न केला नाही. रुक्मिणी माझी सौंदर्याची प्रकटे जणू प्रतिमा, किंचित हट्टी परंतु लोभस असे सत्यभामा, तरीही वरितो सहस्र 16 कन्या मी अबला, पराधीन ना समर्थ घेण्या भार कलंकाचा, भोगी म्हणून उपहासा मी योगी कर्माचा. आपण तर गाणं ऐकलं पण आपल्याला कधी संदर्भ लावला आपल्याला काही माहिती होतं? कारण आम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीत असं काहीच सांगितलं नाही ना. आमच्या मुलांना कधी शिकवलं नाही. आम्हाला काय शिकवलं? पंडित जवाहरलाल नेहरू जे शिकून आले होते ते आम्हाला शिकवलं, जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. जॅक अँड जिल वेंट ऑफ द हिल टू फेच ए पेल ऑफ वॉटर, लंडन ब्रिज फॉल डाऊन, लंडन ब्रिज फॉल डाऊन. अरे पडला लंडनचा ब्रिज, मेले का तुमचे कोणी लोक त्याच्या खाली? कशासाठी ते भारतामध्ये या कविता आमच्या पोरांना शिकवताय? इंग्लिश शिकायचं असेल कोण नाही म्हणतं, पण आपल्या भारतीय संस्कृती, परंपरा, इतिहास यांना व्यक्त करणाऱ्या काय कविता आपण निर्माण नाही करू शकत लहान मुलांसाठी? त्या नाही आपल्या शालेय अभ्यासक्रमात येऊ शकत? कोणी विचार केला नाही. नरेंद्र मोदींनी विचार केला. कोणी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा नीट अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल 10 वर्षांनंतर जो भारत घडणार आहे तो अभूतपूर्व, ज्याला आपण विश्वास नाही ठेवू शकणार असा भारताचा युवा घडणार आहे. बाशर्ते ते सगळ्या राज्यांनी त्या लागू केल्या पाहिजेत. ती ममता केजरीवाल वगैरे कोणी लागू करणार नाहीत, पण निदान भाजप शासित राज्यात ती नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करतायत. आणि मग आम्हाला माहिती नाही हे सगळं. आणि म्हणून आम्हाला ते हेही माहिती नाही की एखादा राजा जिंकतो आणि त्याला लोभ नसतो, ना त्याला महिलांचा लोभ असतो, ना त्याला संपत्तीचा लोभ असतो, ना त्याला इस्टेट प्रॉपर्टी राज्याचा लोभ असतो. नरकासुराचा पुत्र भगदत्त याला भगवान कृष्णांनी राज्याभिषेक करून पुन्हा त्याच्याच मुलाला राजा बनवलं आणि सांगितलं, बापासारखा क्रूर कर्मा बनू नकोस, जनतेशी न्याय कर, तूच राजा असशील. याचं श्रीकृष्णाचं राज्य निर्माण झालं होतं ना, जिंकलं होतं त्यांनी. त्याग करून दिला.
त्या मुलींना पालन पोषण करण्यासाठी बरोबर आला आणि नरकासुराच्या मुलाला पुन्हा राजा बनवलं, आम्हाला माहिती नाही. प्रभू रामचंद्रांनी श्रीलंका विजयी केल्यानंतर ज्या वेळेला त्याला सांगितलं की अरे आता तूच इथे राजा हो ना, तुला तुझ्या अयोध्येतनं बाहेर काढलेलं आहे, आता तूच इथे राजा हो, तू जिंकलेली आहे श्रीलंका, जगातली सगळ्यात मोठी सुपर पॉवर त्यावेळची, म्हणजे त्यावेळेचा श्रीलंका म्हणजे आत्ताची अमेरिका अशी स्थिती होती. जगातलं सगळं ऐश्वर्य लुटून रावणाने श्रीलंकेला सोन्याची केली, म्हणून सोन्याची लंका म्हणतात. त्यावेळेला प्रभू रामचंद्र म्हणतात, अपिस्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी. आई आणि माझी मातृभूमी मला स्वर्गापेक्षा देखील प्यारी आहे, जरी सोन्याची आहे लंका मला ती प्रिय नाही, असं म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक करून प्रभू रामचंद्र रिकाम्या हाताने परत अयोध्येला आले होते. मोह नव्हता, लोभ नव्हता, संपत्तीचा नव्हता. आपल्या पत्नीला सोडवून त्यांनी आणलं. राहुल गांधी काहीतरी बरळले. त्यांनी एका भाषणात असं म्हटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांना प्रवेश नाही, संघाच्या लोकांना महिलांबद्दल रिस्पेक्ट नाहीये आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला देखील महिलांबद्दल रिस्पेक्ट नाहीये आणि ते जय श्रीराम म्हणतात, ते पुरुष प्रधान आहेत, ते फक्त रामाचं नाव घेतात, ते सीतेचं नाव घेत नाहीत, ते जय सियाराम म्हणत नाहीत, ते फक्त जय श्रीराम म्हणतात. आणि त्या भाषणात त्यांनी कोट केलं की मला एका पंडितांनी सांगितलं. मग त्याच्यावर मी एक बाईट दिली, एक ट्विटही केला, तो मीडियानी देखील उचलला. मी म्हटलं राहुल गांधींचं हे जे विधान आहे ते अज्ञानमूलक आहे, अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. कारण त्यांना माहितीच नाहीये या लक्ष्मीचं दुसरं नाव श्री आहे आणि लक्ष्मीचं दुसरं नाव श्री असल्यामुळे आणि लक्ष्मीची अवतार सीता आहे, विष्णूचे अवतार राम आहेत, राम आणि सीता पती पत्नी आहेत, विष्णू आणि लक्ष्मी पती पत्नी आहेत, म्हणजे श्रीराम मध्ये जो श्री आहे ती लक्ष्मी आहे आणि त्याच्यामुळे सियाराम आणि श्रीराम हे एकच आहे, ते वेगळे नाहीये. कदाचित आम्हालाही अनेकांना हे माहिती नव्हतं, पण ते राहुल गांधीला माहिती, त्याला काही माहितीच नाही, कोणीतरी सांगितलं तो बरळला. आता तुम्ही रामायण बघितलं की नाही? राहुल गांधींनी तर रामायण नाही बघितली. ती सिरियल एवढी वेल रिसर्च्ड सिरियल. रामानंद सागर कोणी मामुली डायरेक्टर नव्हते, बी आर चोप्रा काही मामुली डायरेक्टर नव्हते. ज्यावेळेला त्यांनी रामायण आणि महाभारत साकारली त्यावेळेला पूर्ण अभ्यास करून, पूर्ण वाचन करून, रिसर्च करून एक एक कॅरेक्टर त्यांनी परफेक्ट सादर केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी रामायणामध्ये रावणाच्या तोंडी जे डायलॉग्स टाकलेले आहेत आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा त्याच्या समोर श्रीराम म्हणून उल्लेख होतो, श्रीमत कहो, आठवलं का? कारण श्री म्हणजे सीता हे त्याला माहिती होतं. सीतेला तर तो किडनॅप करून घेऊन आलेला होता, त्याला सीतेला तर वरायचं होतं, म्हणून श्रीराम म्हणजे सियाराम म्हणजे सीताराम, म्हणून सीतेचं नाव रामाबरोबर तुम्ही लावू नका हे म्हणण्यासाठी तो श्रीमत कहो म्हणायचं. राहुल गांधींना कोण समजवणार? कारण ते सुद्धा जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा, त्या पप्पा शब्दाचा थोडासा अपभ्रंश करून त्यांना बोलवतात. मी नाही बोलणार. अच्छा, कोल्हापूरच्या लोकांना हसायला येतं बहुतेक. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेला ते अपमान करतात, आमच्या परंपरेनुसार सकाळी उठल्यानंतर आमच्या संस्कारानुसार आपल्या बेडवरनं, पलंगावरनं, गादीवरनं खाली उतरण्यापूर्वी एकतर आपण हात पाहतो दुसऱ्या कोणाचाही चेहरा पाहायच्या ऐवजी आणि म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंदा प्रभाते करदर्शनम. आणि नंतर म्हणतो समुद्र वसने देवी, धरती मातेला म्हणतो समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, स्तनावरती हे सगळे पर्वत आहेत, समुद्राचं वसन आहे म्हणजे वस्त्र आहे, सगळ्या बाजूनी समुद्र आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नीम नमस्तुभ्यम,
विष्णूची पत्नी ही भूमी माता ही नारायणी आहे, ही विष्णूची पत्नी आहे आणि म्हणून ही नारायणी, ती भारत माता ती नारायणी आहे आणि ती भारत माता ती नारायणी विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, तुला मी नमस्कार करतो आणि हे आई तुला मी पाय लावतोय म्हणून मला क्षमा कर, पादस्पर्शम क्षमस्व मे. राहुल गांधींना कोणी हे शिकवलंच नाही. आम्हाला शिकवलं पण आम्ही केली घोकमपट्टी, आम्हाला नाही सांगितलं, या विद्यालयांमध्ये नाही सांगितलं हे सगळं. आणि त्याच्यामध्ये आपण विष्णू पत्नी म्हणतो, नारायणी म्हणतो आणि सीता मातेचा जन्म नारायणीतनं झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सीता म्हणजेच श्री आहे. आणि आमचा देश हा नेहमीच त्वमेव माताच पिता त्वमेव म्हणणारा देश आहे. पहिल्यांदा आई आहे, नंतर मग पिता आहे. अर्धनारेश्वराच्या खांद्याला जोपर्यंत अर्धांगिनी लावून बसत नाही, खांद्याला खांदा लावून, तोपर्यंत हिंदूंची कुठलीही पूजा पूर्ण होत नाही. 50% रिझर्वेशन महिलांना या हिंदू विचारधारेनी आपल्या जन्माबरोबर देऊन टाकलेलं आहे. ते प्रॅक्टिकली नंतर दिलं गेलं नाही ती गोष्ट वेगळी, पण कन्सेप्च्युअली दिलेलं आहे. आपण इम्प्लिमेंट नाही केलं तर ती चूक आपली आहे, ती आमच्या पूर्वजांची चूक नाहीये. आणि मग पूर्वज नाव देखील ठेवताना मुलाचं सीताराम नाव ठेवतात, त्याच्यात सीता आधी असते, राम नंतर असते. पण सीताराम येचुरींना ते नाही कळलं आजपर्यंत. आणि एवढे एकदम ते महिलावादी आणि फेमिनिस्ट वगैरे होऊन कम्युनिस्ट, आम्ही महिलांच्या लिबरेशनसाठी लढणारे वगैरे म्हणतात, त्यांनी निदान मग सीताराम नाव गॅझेटमध्ये चेंज करून लेनिन स्टॅलिन येचुरी तरी करून टाकायला पाहिजे होतं ना. ते सीताराम अजूनही कायम आहे, पण ते हे बघत नाहीत की सीता आधी आहे या देशात, राम नंतर आहे. सीताराम म्हणजेच सियाराम म्हणजेच श्रीराम, कारण लेडीज फर्स्टचा हा देश आहे, महिला आधी आहे या देशात. ज्या वेळेला लक्ष्मी नारायण नाव मुलाचं असतं, जानकी वल्लभ नाव मुलाचं असतं, राधे श्याम मुलाचं नाव असतं, या सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी स्त्रीचं नाव आहे आणि मग पुरुष आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला एखादा संत करुणेच्या, वात्सल्याच्या, आत्मीयतेच्या, प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडून महान बनतो, देवत्वाला प्राप्त होतो, त्यावेळेला आम्ही अशा पुरुष संताला माऊली म्हणायला सुरुवात करतो, आई म्हणायला सुरुवात करतो. आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, ज्ञानेश्वराला देखील आम्ही आई मानतो. कोण सांगणार त्या राजकुमाराला? त्याला असं वाटतं की बस मला आता हिंदुत्व आहे ना, हिंदुत्व चालतंय ना, चला दाढी वाढवा, टिक्का लावा आणि काहीतरी असं बोला जेणेकरून हिंदू समाजाच्या मध्ये बुद्धिभेद निर्माण करण्याचं आम्ही काम करू. राहुल जी, इतना आसान नहीं है. आप पॉलिटिकली बीजेपी से पंगा लीजिए, कोई समस्या नहीं है, हम तैयार बैठे हुए हैं. आप प्रभु रामचंद्र और सीता मैया से पंगा मत लीजिए, बहुत महंगा पड़ेगा. पहले एक बार आपने लिया था, आप लीडर ऑफ अपोजिशन देने की औकात भी आपकी नहीं रही, ऐसा हश्र इस देश ने आपका कर डाला था. आणि अशा पद्धतीने त्या ईशान्य भारतामध्ये अनेक रेफरन्सेस, म्हणजे शोणितपूर जिल्हा आहे, तेजपूर, तेज म्हणजे रक्त असं या भाषेत. शोणितपूर जिल्हा म्हणजे काय? त्या शोणितपूर जिल्ह्याचा जो राजा होता त्याची कन्या उषा, त्या नावात राजाचं नाव जस्ट मी विसरतोय, त्या बाणासुराची मुलगी उषा ही तिच्या एका चित्रलेखा नावाच्या मैत्रिणींनी आरशामध्ये या श्रीकृष्णाच्या मुलाचा, अनिरुद्धाचा फोटो दाखवला, म्हणजे चेहरा दाखवला. म्हणजे इट्स सरप्राइझिंग की असं कसं शक्य आहे. आपल्याला वाटतं की असं आहे, पण आज तर आपण लॅपटॉपवर बसून बघू शकतो ना. आज जर आपण लॅपटॉपवर बसून बघू शकतो, तर त्यावेळेला जर चित्रलेखांनी श्रीकृष्णाच्या मुलाचं, अनिरुद्धाचं चित्र दाखवलं असेल तर फार जास्त वावगं मानण्याचं काही कारण नाही.
आणि उषा भाळली अनिरुद्धावर आणि अनिरुद्धाला किडनॅप करून तिच्या सैन्याने आणलं आणि जबरदस्ती तिने लग्न केलं, जे लग्न बाणासुराला मान्य नव्हतं, कारण बाणासूर नरकासुराचा मित्र होता आणि नरकासुराचा वध कृष्णाने केला हे त्याला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि म्हणून तो या लग्नाच्या विरोधात होता. कृष्णाने पुन्हा एकदा आक्रमण केलं, बाणासुराचा वध केला आणि उषा आणि अनिरुद्धांना मुक्त करून द्वारकेजवळ एका बेटामध्ये आणून सेटल केलं आणि त्या बेटाचं नाव उषा होतं. ते उषा बेट जे होतं ते श चा ख करतात, तसं ते उखा झालं आणि आज त्या बेटाचं नाव ओखा आहे गुजरातमध्ये. ही कहाणी आहे 5000 वर्षांपूर्वीची. चीन म्हणतो अरुणाचल प्रदेश आमचा आहे, पण त्या अरुणाचल प्रदेशामध्ये भीष्मक नगर आहे. त्या भीष्मक नगराचा राजा भीष्मक होता. त्याला मुलगा होता, त्याचं नाव रुक्मंगद. त्याला मुलगी होती, तिचं नाव रुक्मिणी. आणि रुक्मिणीला भगवान कृष्णाने तिचं अपहरण केलं. ते रुक्मंगदाला आवडलं नाही आणि म्हणून रुक्मंगदाने कृष्णाशी युद्ध केलं. ज्या वेळेला लक्षात आलं कृष्णाचा की हा पराक्रमी पुरुष आहे आणि त्याला आता माझ्या नॉर्मल युद्धाने मी संपवू शकत नाही, म्हणून त्यांनी शेवटी सुदर्शन चक्र काढलं. सुदर्शन चक्र काढल्यावर रुक्मिणी घाबरली. तिने सांगितलं, हे नाथा, हा माझा भाऊ आहे, याला जीवे मारू नका, याला तुम्ही फक्त सबक धडा शिकवा. कृष्णाने सुदर्शन चक्राला सांगितलं, जा आणि त्याचं मुंडन करून परत ये. आणि सुदर्शन चक्र गेला आणि चारही बाजूनी रुक्मंगदाचं मुंडन करून परत आला. सगळीकडचे केस भादरले, फक्त इतके केस शिल्लक ठेवले. 5000 वर्षांपासनं मिश्मी जनजाती, ईशान्य भारतातल्या 200 जनजातींपैकी एक जनजाती मिश्मी जनजाती, जिची रुक्मिणी आणि रुक्मंगद ही त्यांची संतान आहे, त्या जनजातीचे पुरुष 5000 वर्ष आपली केशभूषा तशीच ठेवतात जशी कृष्णाने रुक्मिंगदाचं मुंडन केलं होतं. आता तर भारताचे सगळेच युवक ती केशभूषा ठेवतात. पण मग त्यांना कोणीतरी सांगा ना, तुम्हाला जर, अरे बापरे, ते माझ्याकडे प्रेमपत्र पाठवत आहेत की तुमची वेळ संपली म्हणून. मला बरंच काही सांगायचं. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला ते रुक्मंगद कट घेऊन फिरतात, तर सांगा ना आपल्या पोरांना, बाबा द नेम ऑफ दिस कट इज रुक्मंगद कट. इट हॅज नॉट कम फ्रॉम बँकॉक और सिंगापूर और चायना. इट इज एज ओल्ड प्रॅक्टिस ऑफ अवर भारत. इट इज बिकॉज ऑफ भगवान कृष्णा सुदर्शन चक्रा. असं सांगायला पाहिजे ना आपण. तो रुक्मंगद कट, पण सांगतो काय तो रुक्मंगद कट? तुम्ही गेलात तिकडे अरुणाचल प्रदेशात की शहारून उठतात. मेघालयात मी प्रचारक होतो, तिथे एक दगड आहे, त्या ठिकाणी त्याला म्हणतात मौशोंग उराम, एक गाव आहे तिथे. त्या गावाचं नाव आहे मौसिन राम. जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ते ठिकाण आधी चेरापुंजी होतं. चेरापुंजीचा पाऊस कमी नाही झाला, त्याच्यापेक्षा जास्त पाऊस तिकडे पडतोय, नंतर लक्षात आलं, म्हणून ते मौसिन राम जगातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं स्थान. तिथे मी गेलो प्रचारक असताना. त्यांना मी विचारलं तर त्यांनी सांगितलं याचं मूळ नाव आहे मौशोंग उराम, एक असा दगड जिथे प्रभू रामचंद्र बसून गेले. म्हणजे झाला ना 10,000 वर्षांपासून भारताचा आहे मेघालय. अर्जुनाने विवाह केला चित्रांगदाशी, अर्जुनाने विवाह केला उलुपीशी. उलुपी आणि चित्रांगदा दोन्ही मणिपूरच्या कन्या आहेत. तांखुल जनजाती जी आहे तिचं केंद्रस्थान आहे उखरुल, आणि उखरुल व्युत्पत्ती आहे उलुपी कुल, दॅट इज उखरुल. म्हणजे उलुपी ही नागकन्या होती जिच्याशी अर्जुनाने लग्न केलं. चायना जर म्हणतो तो भाग आमचा आहे, तर अर्जुनाला काय हौस आली होती काय चायनीज राजकन्यांशी लग्न करण्याची? त्यांनी भारताची सीमा दाखवून दिली, तिथपर्यंत भारत आहे रोटी बेटी व्यवहार करून. चित्रांगदा मैतेई होती, मणिपूरची मैतेई भाषी होती. सुग्रीवाचे वंशज मानणारे स्वतःला कार्बी जनजाती आसाममध्ये. डिमासा जनजाती आहे ज्याचं नाव आज डिमापूर आहे, त्याचं जुनं नाव हिडिंबापूर होतं जे इंग्रजांनी बदललं. हिडिंबेचा राजवाडा आजही तिथे आहे आणि आपण हिडिंबेचा पुत्र घटोत्कच आठवून बघा त्याचं वर्णन. तो किती अजस्त्र होता,
आणि तो श्वास घ्यायचा तर वादळ यायचं, लोक पडायचे, सैनिक पडायचे. तो कोसळला तर त्याच्या खाली 50, 60, 100 लोक मेले वगैरे ऐकलेले आपण. मग तो जर घटोत्कच असा अजस्त्र होता, तो जर चेस खेळला असेल, द्यूत खेळला असेल, बुद्धिबळ खेळला असेल, तर त्याच्या सोंगट्या किती मोठ्या असतील, तर त्या सोंगट्या तुम्हाला आत्ताही थोड्या वेळात, लगेच नका बघू, गुगल करून जर बघितलं तर तुम्हाला त्या बघायला मिळतील. 2-2 पुरुष उंचीच्या त्या सोंगट्या आहेत, जो घटोत्कच जो चेस खेळायचा, 2-2 पुरुष उंचीचा, आजही बघायला मिळतात. राजबाडी इज स्टिल देअर. But unfortunately, Nagas are converted to Christianity. Meghalaya Khasis are converted to Christianity. Majority of them. त्या मौसिनराम मध्ये एक शिवलिंग आहे आणि आपण अवश्य जा. मेघालयासाठी 3 दिवस ठेवा, 4 दिवस ठेवा, नीट बघून या, घाई नका करू. अहो आम्हाला आहे ना 7 दिवसांमध्ये 7 राज्य बघायचे. मी हात जोडतो, म्हणतो की माझ्याशी तुम्ही सल्ला माझ्याकडनं घेऊ नका, कारण तुम्हाला ती अंतर माहिती नाहीत, काय काय आहे तिथे माहिती नाही, पोचायला किती वेळ लागतो माहित नाही. इकडनं गुगल करायचं आणि सगळं ठरवून जायचं आणि नंतर तिकडे संकटात आल्यावर आमच्याशी संपर्क करायचा. त्यापेक्षा आधी समजून जा, आयुष्य खूप मोठं आहे. 2 राज्य आत्ता बघून या, 2 राज्य नंतर बघायला जा 4-5 वर्षांनी, पण नीट बघा. त्या मेघालयामध्ये ते मौसिनराम जे आहे, जिथे माऊशोंगू राम प्रभू रामचंद्र बसून गेले, तिथे एक गुफा आहे आणि त्या गुफेच्या बरोबर मध्यभागी असं एक शिवलिंग आहे. त्या शिवलिंगाच्या वरती गायीचं आचळ आल्यासारखा एक सुळका आलेला आहे आणि शेकडो वर्ष म्हटलं जातं की त्या आचळासारख्या सुळक्यातनं थेंब थेंब अभिषेक त्या शिवलिंगावरती नॅचरली होतोय. त्या गुफेमध्ये अनेक दगड आहेत पण कोणालाही शिवलिंगाचा आकार नाहीये. त्या गुफेमध्ये अनेक सुळके वर्ण आलेले आहेत, लाईमस्टोन केव्ज आहेत त्या, पण बाकी कुठल्याही सुळक्यामधनं अभिषेक होत नाही, पाणी गळत नाही. तिथेच होतं जिथे खाली शिवलिंग आहे. आणि मग त्यांना जर विचारलं ते सांगतात की आख्यायिका आहे की अर्जुन आला होता आणि अर्जुनाचं किराताशी युद्ध झालं. एकाच वेळेला एकाच वराहावरती त्यांनी बाण मारला, रानडुकरावरती, आणि किरात आणि अर्जुन याच्यामध्ये तुंबळ युद्ध झालं. आणि त्यावेळेला अर्जुनाने ओळखलं हा किराट सामान्य माणूस नाहीये, हा तिकडचा सोकॉल्ड ट्रायबल, हा तिकडचा सोकॉल्ड भिल्ल किंवा तिकडचा जनजातीय नाहीये, हा कोणतरी वेगळा आहे. आणि म्हणून अर्जुनाने युद्ध थांबवून हात जोडले आणि सांगितले, परमेश्वरा आता प्रकट हो. माझ्या लक्षात आलं आणि शिवजी प्रकट झाले आणि त्यांनी त्याला अस्त्र दिलं आणि अंतर्धान पावले. जिथे जिथे शिवजी स्वतः प्रकट होऊन अंतर्धान पावले तिथे त्यांनी एक स्वयंभू शिवलिंग सोडलेलं आहे. तिकडच्या लोकांच्या, जुन्या लोकांची मान्यता आहे की ते किराट अर्जुन युद्धामधनं निर्माण झालेलं शिवलिंग आहे. आणि आजही जे हिंदू खासी आहेत, पूजा पद्धतीने मूळ धर्माचे अनुयायी आहेत, ते उबलई उतराय किरोत म्हणतात. देवाचं नाव किराट म्हणून घेतात. किराट म्हणजे शिव, ते शिव उपासक आहे. जयंतिया हिल्स मध्ये जुळी मुलं निर्माण झाली तर अनिवार्यपणे नाव राम आणि लखन ठेवावं लागतं. जयंतिया पहाडमध्ये, जयंतिया हिल्स मध्ये जुळ्या मुली निर्माण झाल्या तर जन्माला आल्या तर दुर्गा गंगा नाव ठेवावं लागतं. दुर्गा कोंका, गचा क करतात, दुर्गा कोंका म्हणजे दुर्गा गंगा. पण दुर्गा गंगांचं महात्म्य त्यांना माहिती नाही, राम लखनच्या गोष्टी माहिती नाहीत. 150 वर्षांपासून इंग्रजांनी या सगळ्या स्मृती तोडून टाकल्या होत्या. पण या सगळ्या खुणा मी ज्या तुम्हाला सांगतोय त्या ईशान्य भारतातल्या हिंदुत्वाच्या खुणा आहेत. आणि म्हणून किरेन रिजिजू नेहमी एक गोष्ट बोलायचे, ती मला खूप आवडायची. ज्या वेळेला लोक म्हणायचे अरुणाचल प्रदेशवर जेव्हा चायनानी क्लेम केलं की तो भाग आमचा आहे, त्यावेळेला अनेक पॉलिटिशियन म्हणायचे अरुणाचल प्रदेश इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया. किरेन रिजिजू म्हणायचे नो, अरुणाचल प्रदेश इज नॉट इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, अरुणाचल प्रदेश इज इंडिया. व्हेन यू से इंटिग्रल पार्ट देन यू एक्सेप्ट दैट देयर इज सम डिस्प्यूट. नो डिस्प्यूट, अरुणाचल प्रदेश भारत आहे. आणि आज जर मोदी सरकारची सगळ्या जगामध्ये वाहवाही होत असेल तर त्याचं सगळ्यात मोठं जर कारण असेल, सगळ्या जगाने जेव्हा बघितलं की सगळ्यात पहिल्यांदा डोकलाममध्ये ज्या वेळेला भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना प्रत्युत्तर दिलं आणि 1 इंच पुढे येऊ दिलं नाही, उलट मागे घालवलं,
त्यावेळेला सगळ्या जगाचं आकर्षण भारताकडे निर्माण झालं की इस देश में चाइना से लड़ने की हिम्मत है, इस देश के साथ हमने दोस्ती करनी चाहिए। मनमोहन सिंग नाही करू शकले, जवाहरलाल नेहरूंचा तर प्रश्नच उद्भवत नाही। ज्यावेळेला अक्साई चीन पाकव्याप्त काश्मीरचा भाग जो मूळ भारताचा तो परस्पर ज्यावेळेला देऊन टाकला पाकिस्ताननी चीनला, त्यावेळेला पंडित नेहरू ब्र देखील काढले नाहीत आणि ज्यावेळेला पार्लमेंटमध्ये त्यांना चीनला तुम्ही बोलला का नाही, निषेध का नाही केला, त्यावेळेला नेहरूंचं उत्तर होतं की ज्या भूमीवर गवताचं एक तृण नाही उगवत ती भूमी कोणत्या कामाची। देऊन टाकलं तर जाऊ दे। ओमप्रकाश त्यागी हे विचक्षण होते, मिस्टिल होते, ते झुकले नेहरूंसमोर, आपली टोपी काढली आणि म्हणाले नेहरूजी माझ्या डोक्यावर एकही केस उगवलेला नाहीये, काय करायचा, देऊन टाकायचा का चायनाला। पण मग मला ती जरूर कहाणी आठवते की एका चीनी प्रवाशाला परत जाताना भारतीय राजांनी बऱ्याच काही भेटवस्तू दिल्या आणि त्याची बोळवण केली। तो ज्यावेळेला पारपत्राची प्रक्रिया पूर्ण करून पलीकडे गेला आणि चीनच्या दिशेने जायला लागला, पाठीमागनं 3 घोडेस्वार वेगाने आले, त्याला थांबवलं आणि त्यांनी सांगितलं आम्हाला तुझी झडती घ्यायची आहे। चीनी प्रवासी म्हणतो मी काही नेलं नाही, जे काही आहे ते तुमच्याच राजांनी मला दिलेलं आहे। ते तिघं म्हणतात थांब तुझे जोडे काढून दे। तो जोडे काढून देतो, त्यांनी एक तबक आणलेलं असतं, ते जोनी जोडे जे आहेत त्या तबकावर ठेवून ते थोडेसे झाडतात आणि त्याला ते जोडे परत देतात। चीनी प्रवासी म्हणतो हे काय केलं, त्यावेळेला ते उत्तर देतात राजांनी सांगितलंय या देशाच्या मातीचा कण देखील आम्ही तुला इकडनं घेऊन जाऊ देणार नाही। पण पुन्हा तेच हे कधी नेहरूंना लहानपणी कोणी शिकवलं नाही ना, तेच ते लंडन ब्रिज फॉल डाऊन, लंडन ब्रिज फॉल डाऊन, त्याच्यातनं काय निपजणार, हे असलंच निपजणार। आणि यांनी 60 वर्ष या देशावरती राज्य केलं आणि त्यांनी उपेक्षित ठेवलं, तिकडच्या महापुरुषांना उपेक्षित ठेवलं। ईशान्य भारत की रानी माँ गाइडिंग यू आपको मालूम नहीं, ईशान्य भारत का हेताऊ जादोनांग आपको मालूम नहीं, ईशान्य भारत का कियांग नांगबा आपको मालूम नहीं, ईशान्य भारत का आपको मणिपुर का वीर टिकेंद्रजीत पता नहीं, आपको थोगन संगमा मालूम नहीं, आपको कनकलता बरुआ मालूम नहीं, आपको लाचित बड़फुकन मालूम नहीं। क्यों? क्या इनका बलिदान किया कि इन्होंने बलिदान दिया इसलिए हम स्वाधीन हुए हैं? सिर्फ गिने चुने लोगों ने नहीं जो आपको पढ़ाए जाते हैं, और वो भी नहीं, उनको भी आतंकवादी बोलने तक जो मजाल थी कम्युनिस्टों की। आणि गांधीपासनं गांधीपर्यंत एकाच परिवाराचं गुणगान, ते गांधी नाव सुद्धा महात्मा गांधींचं हायजॅक केलेलं, चोरी केलेलं नाव, ओरिजिनल नाही या परिवाराचं गांधी आडनाव। केजरीवालनी जशी अण्णा हजारेची इमेज हायजॅक केली ना, तशी त्यांनी गांधीजींचं नाव हायजॅक केलं गांधी लावून स्वतःला, कारण गांधी हृदयापर्यंत बसलेला होता, भारताच्या ठसा उमटलेला होता महात्मा गांधींचा, आणि त्यांनी ही कुठलीही नावं येऊ दिली नाहीत। मेघालयाच्या कियांग नांगबाला मी प्रचारक असताना आम्ही बरेच काही करत असतो, त्या ठिकाणी ज्या आवश्यक गोष्टी असतात। कियांग नांगबा मेघालयाच्या जोवाईमध्ये खूप मोठा स्वाधीनता सेनानी, त्याच मी गोष्ट लांब सांगत नाही, पण तो अत्यंत तरुण मुलगा, गरीब घरचा मुलगा, आणि अचानक रथयात्रा, जिला तिथे बेडिंग क्राम म्हणतात, जगन्नाथपुरीच्या रथयात्रेच्याच वेळेला ती रथयात्रा होत असते, तर ती रथयात्रा बंद झाली म्हणून त्यांनी आईला विचारलं की यावर्षी रथयात्रा का होणार नाही। रथयात्रा हा त्यांचा धार्मिक उत्सव आहे, रथाची ते पूजा करतात, त्याच्यामध्ये मूर्ती नसते, त्या रथालाच ते देव मानतात। 3 दिवस पूजा करून विसर्जन करतात, त्याच दिवशी करतात ज्यावेळेला जगन्नाथपुरीची रथयात्रा शेवटच्या दिवशी निघते। डेट्स कोइन्साइड होतात, कशी परमेश्वरास ठाऊक। आणि तिथे ती यात्रा इंग्रजांनी बंद केली, कारण हिंदुत्व संपवायचं होतं, बाकी भारताशी असलेले कनेक्शन सगळे तोडायचे होते। क्राऊन कॉलनी बनवलं होतं ईशान्य भारताला, थेट क्वीन विक्टोरिया राज्य करायची, भारताचा व्हाईसराय नाही, आणि त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं केलं भारतापासनं ईशान्य भागाचा भारताचा हिस्सा वेगळा करण्यासाठी। कियांग नांगबानी आपल्या आईला विचारलं, ज्यावेळेला कळलं त्यावेळेला त्यांनी 12 राजे होते जयंतियापाडमध्ये, त्यांना संघटित केलं आणि प्रचंड संग्राम केला। फक्त 1857 माहितीये, पण कियांग नांगबाचा हा संग्राम 1850 पासून चालू झालेला आहे, त्याच्याही आधी। आणि त्यांनी सळो की पळो, त्या काळामध्ये इंग्रजांनी कियांग नांगबाला पकडून आणण्यासाठी 1000 रुपयाचं इनाम ठेवलं होतं। इन 1860
1000 rupees cost at least 100 crores today. एवढं त्यांनी इनाम ठेवलं होतं की याला पकडून आणा म्हणून. आणि त्या समाजातले ख्रिश्चन झाले जे लोक होते त्यांना टीप मिळाली की कियांग नांगबा इकडे लपलेला आहे. त्यांनी माहिती दिली इंग्रजांना. त्याला झाला होता त्यावेळेला मलेरिया, आजारी होता. कियांग नांगबा एका घरात लपला होता, शरण घेतली होती. इंग्रजांनी त्याला पकडलं. जोवाई शहराच्या चौकामध्ये त्याला 30 डिसेंबर 1862 फासावर चढवलं. फासावर चढवताना, चौकामध्ये फासावर चढवताना कियांग नांगबा सांगतो की फासावर चढल्यानंतर फाशी गेल्यावरती मान कलती होते. माझी मान जर पश्चिमेकडे कलती झाली तर आपला देश कधीही स्वाधीन होणार नाही. माझी मान जर पूर्वेकडे कलती झाली तर 100 वर्षाचा आत आपला देश स्वतंत्र होईल. आणि त्याला माहिती होतं मरणानंतरही त्यांनी देशभक्ती सोडली नाही. फाशी गेल्यानंतर त्याची मान पूर्वेकडे कलती झाली. 30 डिसेंबर 1862 त्यांनी भविष्यवाणी केली होती 100 वर्षाच्या आत भारत स्वतंत्र झालेला. पण या कियांग नांगबाची माहितीच नाही ना आम्हाला. आणि त्या कियांग नांगबाचा चेहरा देखील माहिती नव्हता मेघालयाला. मी खूप काही प्रयत्न केले आणि मग महाराष्ट्रातल्या एका श्रेष्ठ पत्रकाराकडनं तिकडचे वर्णनं दिली, जयंतिया चेहऱ्यांचे फेसकट्स दिले, प्रचारक असताना केलेले सगळे कुटाणे आहेत. आणि मग त्यांनी त्याचं छानपैकी चित्र निर्माण केलं. आणि ते चित्र घेऊन मी गेलो त्या जयंतिया समाजाच्या समोर. ते चित्र ठेवून ते सँक्शन करून घेतलं. सेवा भारती मेघालय म्हणून संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या माध्यमातून कॅलेंडर रिलीज केलं आणि त्या कॅलेंडरवर कियांग नांगबाचा फोटो होता. पहिल्यांदा 10,000ची मागणी आली. वर्ष पूर्ण झाल्यानंतर खालच्या सगळ्या पट्ट्या फाडून टाकल्या आणि लोकांनी कियांग नांगबाचा फोटो तस्वीर करून घरामध्ये लावला. आणि नंतर त्याच्या स्मारकाच्या ठिकाणी नुसता एक टॉवर उभा होता, स्मृती टॉवर उभा होता. तिथे जयंतिया समाजाने त्याचा पुतळा उभा केला. पुतळा तेव्हा निर्माण झाला ज्या वेळेला कियांग नांगबाला चेहरा मिळाला. आणि मग 2012 मध्ये त्या कियांग नांगबाच्या बलिदानाला 150 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी एक सॉव्हेनियर काढलं, कॉफी टेबल सॉव्हेनियर. आणि त्यांनी मुख्यमंत्र्याला, मुकुल संगमाला, आज ममता बॅनर्जीच्या पार्टीत गेलाय तो, मुकुल संगमाला त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला एक मेसेज दे. मेघालयाच्या स्वतंत्रता सेनान्याच्या बलिदानाला 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मेघालयाच्या मुख्यमंत्र्याकडे त्यांनी संदेश मागितला सॉव्हेनियर साठी. मुकुल संगमानी दिला नाही, कारण तो ख्रिश्चन होता. आणि चर्चची शिकवण आहे जीजस ख्राइस्ट सोडून कोणी मोठा असू शकत नाही. जर कियांग नांगबाचं बलिदान मानलं तर याचा अर्थ हे सिद्ध होतं की तो नरकात नाही गेला. आणि जर तो ख्रिश्चन नाही झाला तर तो नरकातच गेला. त्याला स्वर्ग प्राप्त नाही होणार जोपर्यंत तो ख्रिश्चन होणार नाही. आणि म्हणून त्याला महापुरुष म्हणून आम्ही एक्नॉलेज करणार नाही, मी मेसेज देणार नाही. ही भूमिका होती. मुकुल संगमानी नाकारलं. त्यांनी मला फोन केला जयंतिया समाजाच्या लोकांनी, सुनीलजी आम्हाला तुम्ही नरेंद्र मोदीजींचा मेसेज देऊ शकाल का, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा. मोदींना माहिती होतं मी माय होम इंडिया नावाने ईशान्य भारतासाठी खूप काम करतो. ते माझ्या कार्यक्रमातही येऊन गेलेले होते. त्यांनी सांगितलं सुनील मला त्याची सगळी माहिती सांग, मी पत्र देतो. आणि मी सगळी डॉक्युमेंट्स त्यांना दिली. आणि एक अप्रतिम मेसेज नरेंद्र मोदीजींनी लिहिला कियांग नांगबाच्या सॉव्हेनियर साठी. सिग्नेचर केली नरेंद्र मोदी म्हणून. त्यांनी आणखीन एक मागणी केली की तुम्ही मेसेज देऊ शकाल का. मी सुषमाजींशी बोलणं केलं. त्यांनी ताबडतोब मेसेज दिला. आजही तुम्ही 2012 सालचं कॉफी टेबल सॉव्हेनियर काढून बघा. जोवाईमध्ये जयंतिया लोकांनी प्रकाशित केलेलं सुंदर सॉव्हेनियर मध्ये अप्रतिम फोटोग्राफ्स आणि इतिहासाच्या उल्लेखासह 2 मेसेजेस तुम्हाला बघायला मिळतात. तत्कालीन लीडर ऑफ ऑपोजिशन सुषमा स्वराज आणि तत्कालीन मुख्यमंत्री गुजरात नरेंद्र मोदींचे संदेश आहेत. मुकुल संगमाचा संदेश नाही. मुकुल संगमा इतिहासात कुठे गेला कोणालाही माहित नाही. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले. पंतप्रधान झाल्यानंतर आझादी का अमृत महोत्सव, त्यांनी ज्या महापुरुषांची नावं काढली, कियांग नांगबाला कसे विसरतील. कियांग नांगबाचं नाव देखील त्याच्यामध्ये. आणि मग इंडिगोच्या फ्लाईटमध्ये तुम्ही जा, त्या दिवशी ज्या महापुरुषांची जयंती मयंती असते, अनाउंसमेंट होते आजादी का अमृत महोत्सव के तौर पर आज हम आपको इन 2 लोगों के बलिदान के बारे में 2 वाक्य सांगतात. पण ते सांगतात
एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाच्या, रेल्वे स्टेशनवरती रेल्वे मंत्रालयाच्या सगळ्या डिस्प्लेवरती तुम्हाला त्या दिवशी बघायला मिळतात, त्या दिवशी किंवा त्याच्या 2-3 दिवस आगेपिछे असलेल्या अशा गुमनाम स्वाधीनता सेनान्यांच्या फोटो आणि त्यांच्या माहित्या बघायला मिळतात. 30 डिसेंबरला गेल्या वर्षी मी चाललो होतो मुंबई विमानतळावरनं विमान पकडायला. सहज एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाच्या स्क्रीनवरती मला कियंग नांगबाचा फोटो बघायला मिळाला, त्याची माहिती बघायला मिळाली. मला 1994 मध्ये केलेल्या कामाचं सार्थक वाटलं. पण हे काय एकटा कियंग नांगबा, भगवान बिरसा मुंडा, इंग्रजांबरोबर इंग्रजांनी आणलेले कॉन्स्पायरर्स, सेना, मिशनरी आहेत हे त्यांनी ओळखलं. एकाच वेळेला दोघांशी युद्ध केलं त्यांनी. दुःख वाटेल तुम्हाला ऐकून, भगवान बिरसा मुंडाच्या पार्लमेंट मधल्या तैलचित्राला पहिला पुष्पहार घालणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. टाळ्या नाही, दुःख आहे. आधी कोणी का नाही केलं? भगवान बिरसा मुंडाचं एवढं श्रेष्ठ बलिदान. त्यांच्या जन्मजयंतीच्या दिवशी नरेंद्र मोदीजींनी घोषणा केली हा जनजातीय गौरव दिवस आहे म्हणून, 15 नोव्हेंबर. सिद्धो मुर्मू, कानो मुर्मू, हूल क्रांती, हूल म्हणजेच क्रांती, आपण म्हणतो ना हूल दिली, तशी जनजातींमध्ये हूल दिवस साजरा करतात. 10,000 बलिदान दिलेत आदिवासी, ज्यांना इंग्रजांनी म्हटलं, आपण ज्यांना जनजातीय म्हणतो. 10,000 लोकांना ठार मारलंय, ब्रुटली इंग्रजांनी मारलंय. आम्हाला फक्त जालियनवाला बाग माहितीये, क्रूर आहे. पण म्हणून हूल क्रांती आपण विसरू शकत नाही. हूल क्रांती विसरणार तेव्हा जेव्हा आम्हाला माहिती असेल. गुजरातमध्ये 1,000 जनजातींची निर्घृणपणे हत्या केलेली आहे. या देशाला स्वतंत्र ठेवण्यासाठी सगळ्यात जास्त बलिदान जनजातींनी दिलेलं आहे. ज्याला इंग्रजांनी ट्रायबल्स म्हटलं. ट्रायबल्सचं डिक्शनरी मिनिंग इलिटरेट, अनसिव्हिलाइज्ड, अनकल्चर, असभ्य, असंस्कृत, अशिक्षित. आणि त्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात बलिदान दिले. हे मोदींनी जगासमोर आणलं. हो, मला बोलायचं बरंच काही होतं, तुम्ही मला वेळ दिलात. आणि मी नेहमी सांगतो की बेसिकली मी एक टीचर आहे, MSc BEd आहे. आणि एक सवय आहे, बोलायला सुरुवात केल्यावर जोपर्यंत बेल वाजत नाही तोपर्यंत मी बोलणं थांबवत नाही. आणि बरेच वेळेला भाषणामध्ये भाजपवाले असतात, ते पाठीमागनं असे कुडता ओढतात. तसे हे सगळे सज्जन आहेत आणि अंतरही थोडं लांब आहे. आणि त्याच्यामुळे कुडताही कोणी ओढला नाही. प्रेमपत्र पाठवली 2 वेळा. काही व्याख्यानांमध्ये घड्याळ दाखवतात पाठीमागनं, बघा आता बंद कर, बराच वेळ झाला. एका रात्रीच्या व्याख्यानात तर कॅलेंडर दाखवलं, म्हणाले आता दिवस बदलतोय, आता गप्प बस. मोदी पंतप्रधान बनण्याआधीच्या एका व्याख्यानात समोर बसलेल्यांनी रिव्हॉल्वर काढलं. मी म्हटलं अरे बाबा मी बंद करतो, तू कशाला ते रिव्हॉल्वर काढलंस? तो म्हणाला तुमच्यासाठी नाही आणलेलं, तुम्ही बोला जितकं बोलायचंय तितकं. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे ज्यांनी बोलवलेलं आहे त्याचा समाचार घेण्यासाठी हे मी पिस्तूल आणलेलं आहे. मला इथे विवेक शुक्लांनी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा माझी जबाबदारी आहे. आणि मला पुण्याची फ्लाईटही पकडायची. त्याच्यामुळे हा इंटरव्हल आहे. पुढे बरंच काही बोलायचं होतं मला, पण 2 गोष्टी सांगून विषय संपवतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1942 साली आपल्याला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, हिंदूंचं राजनैतिककरण, हिंदूंचं राजकीयीकरण केलं पाहिजे आणि सैन्याचं हिंदूकरण केलं पाहिजे. हिंदूंचं सैनिकीकरण केलं पाहिजे आणि राजकारणाचं हिंदूकरण केलं पाहिजे, टू बी प्रिसाइज. आज दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. भारत 1947 साली स्वाधीन झाला, इंडिपेंडेंट झाला, स्वतंत्र नाही झाला. भारत 2014 पासनं स्वतंत्र व्हायला सुरुवात झाली. तो स्वतंत्राने चालायला लागला. या देशाचा पंतप्रधान जातो, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटतो, त्याचा नवरात्राचा उपास चालू असतो. बराक हुसेन ओबामा त्यांना जेवायला बोलवतात.
व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी जगातले सगळे अध्यक्ष पंतप्रधान लालायित असतात. पंतप्रधान मोदी जाऊन बसतात, अनेक व्यंजनं समोर ठेवलेली असतात. मोदीजी हात जोडून म्हणतात, मेरा तो आज दुर्गा मैया का उपवास है. ओबामाने विचारलं असेल हु इज, तुम्ही विचारा इकडच्या तुमच्या अनुवादकांना, ते सांगतील. पण मी फक्त कोंबट पाणी पिणार. आता जर मेहमान कोंबट पाणी पितो आहे तर यजमान काय जेवण करत बसणार काय? त्याच्यामुळे ओबामाजी पण बसले हातामध्ये गरम पाणी घेऊन, दोघं गरम पाणी घेऊन गप्पा मारतायत. झालं त्यांचं, आटोपलं. आणि मोदी जायला लागले. त्यावेळेला त्यांना टाटा बाय बाय केल्यानंतर ओबामा म्हणाले असतील, खरं म्हणतात भारतवासीय की हा माणूस स्वतःही खात नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ देत नाही. अच्छा, म्हणजे कोल्हापूर वासियांना टाळ्याही वाजवता येतात वाटतं. म्हणजे पूर्णपणे स्वदेशी. आणि या स्वदेशीचा सगळ्यात मोठा जर काही कहर असेल तर आज तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. कोरोनामध्ये भारताला वाचवण्याचं काम आपल्या पंतप्रधानांनी केलंय. जरूर त्या सगळ्या फ्रंटलाईन वर्कर्सना क्रेडिट जातं, कोणी नाही, ते मोदीही कधी नाकारत नाहीत. रादर मोदी कधी हे म्हणत नाहीत माझ्यामुळे झालं. पण मी म्हणतो याचं कारण त्यांनी स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला, रिसर्च करण्यासाठी फंड्स दिले. ज्यांचा रिसर्च पूर्ण झाला त्यांना त्यांच्या लॅबमध्ये जाऊन त्यांची पाठ थोपणारा जगातला एकमात्र पंतप्रधान आहे जो पुण्याच्या लॅबमध्ये जाऊन आला, हैदराबादच्या लॅबमध्ये शास्त्रज्ञाला भेटून झाला. केवढं मॉरल वाढलं असेल त्यांचं. पंतप्रधान आले आमदार शाबासकी द्यायला. त्यांच्याकडे करोडो वॅक्सिन्स बनवण्यासाठी पैसे नव्हते. ऍडव्हान्स मध्ये विकत घेतली वॅक्सिन्स, पैसे दिले आणि सांगितलं वॅक्सिन्स बनवा. मॉनिटरिंग केलं, कुठलाही आपपरभाव नाही केला, पार्शलिटी नाही केली. सगळ्या राज्यांना समान लोकसंख्येच्या अनुपातामध्ये वॅक्सिन्स दिली. नियमितपणे मॉनिटरिंग केलं. या माणसाला जेटलॅग नाही. 3-3 दिवस विदेशामध्ये फिरून आल्यानंतर सरळ येऊन व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बसून म्हणतात, मला त्या सगळ्या जिल्हाध्यक्षांची, मला त्या सगळ्या डेप्युटी कमिशनरशी, कलेक्टरांशी डायरेक्ट बोलायचंय जिथे वॅक्सिनेशनचा रेट कमी आहे. आणि मोदीजी त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये विचारतात, सांगा काय प्रॉब्लेम आहे, मी मदत करायला तुम्हाला तयार आहे, पण वॅक्सिनेशनचा रेट वाढवा. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जर या देशामध्ये 225 कोटी वॅक्सिनेशन झालं असेल तर मला एका प्रश्नाचा उत्तर द्या. जगातला असला कोणता मायकालाल देश आहे ज्यांनी आम्हाला 225 कोटी वॅक्सिन्स दिली असती? या देशामध्ये पूर्वी देखील पॅन्डेमिक्स आलेले आहेत, वॅक्सिन्स विदेशात निर्माण झालेले आहेत. भारत भीक मागायचा, आम्हाला वॅक्सिन्स द्या. 20-20 वर्षानंतर वॅक्सिन्स मिळायची, 20-20 वर्षानंतर. हा स्वदेशीचा पंतप्रधान आहे. त्यांनी स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला. आणि याच राहुल गांधी, अखिलेश यादव आणि या सगळ्या लोकांनी ये बीजेपी की वॅक्सिन है, ये मोदी की वॅक्सिन है, हम नहीं लगाएंगे, हम नहीं लगाएंगे. आणि इथपर्यंत यांची मजल गेली की इसको अगर आप लगाओगे तो आप इम्पोर्टंट हो जाओगे. किती भ्रम फैलवण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय जनता पूर्णपणे मोदीमय झालेली. वोट ते कोणालाही देतील, वोट कोणालाही देतील. मी पाहिलंय आंध्रमध्ये YSRCPचं राज्य आहे, भाजपला वोट देत नाहीत. पण मोदींनी सांगितलं टाळ्या वाजवा, सगळ्या आंध्र प्रदेशनी टाळ्या वाजवल्या. पश्चिम बंगालचे लोक ममताला वोट देतात, पण मोदींनी सांगितलं रात्री 9 मिनिट दिवे बंद करून टॉर्च लाईट दाखवा, मेणबत्त्या, पणत्या लावा. सगळ्या वेस्ट बेंगॉलनी पणत्या लावल्या. सगळ्या देशाला माहितीये की हा आमचा पंतप्रधान आहे, हा आमच्यासाठी काम करतोय. सगळ्या देशाचं मानस घडवण्याचं काम देशासाठी कोविडमध्ये त्यांनी उभं केलं. या देशाला केवढं मोठं काम केलं स्वदेशीमुळे, स्वच्या भावनेमुळे. बायडेनच्या समोर कुर्ता पायजामा घालून जातात, दोन्ही हात करून नमस्कार जो बायडेन जी कैसे हैं आप, हॅलो हाऊ आर यू म्हणून. त्यांना तेवढं चांगलं इंग्लिश येतं मोदींना, पण नाही, नसेल कळत तर अनुवादक सांगेल मी काय बोललोय. तुम्ही विदेशाच्या सगळ्या सभांचे फोटो काढून बघा. सगळे विदेशाचे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर एका मंचावरती, त्या सगळ्या 5-6 वर्षांच्या, पहिल्या 5 वर्षांच्या फोटोंमध्ये तुम्हाला एकमात्र सुषमा स्वराज दिसेल. ती सुंदर साडीमध्ये एकटी उभी आहे. बाकी देशांच्या विदेश मंत्री महिला जरी असल्या तरी त्या सुतात वगैरे आहेत, कोटामध्ये. सुषमा, आमच्या स्वर्गवासी सुषमाजी साडीमध्ये, स्वदेशी.
स्वभाषा, स्वभूषा, स्वसंस्कार, एज्युकेशन सिस्टीम मध्ये देखील स्व, सगळ्या ठिकाणी स्व. आणि म्हणून भारत स्वतंत्र व्हायला 2014 मध्ये स्वाभिमानाने उभं राहायला 2014 मध्ये सुरुवात झाली. राहुल गांधी खूप प्रयत्न करतायत आणि मोदी विरोध करण्यामध्ये ते देशाचा विरोध करतात, ते हिंदुत्वाचा विरोध करतात. सावरकरांनी सांगितलेली गोष्ट सत्य आहे. आपल्याला जर आपल्या मुली वाचवायच्या असतील लव जिहाद पासनं, तर आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची प्रशिक्षण, माहित्या त्यांना देणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून मतदात्यांचं हिंदूकरण झालं पाहिजे आणि हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे. आजच्या सैनिकीकरणाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. आजचं सैनिकीकरण म्हणजे त्यांना ह्युमन राईट्सची नीट माहिती असली पाहिजे हिंदूंना, त्यांना राईट टू इन्फॉर्मेशनची माहिती असली पाहिजे, त्यांना क्रायसिस मॅनेजमेंट काय ते माहिती असलं पाहिजे, त्यांना मिनिमम नॉलेज ऑफ लॉ असलं पाहिजे, त्यांना प्रोफेशनल एटिकेट्स माहिती असले पाहिजे. मातृभाषेमध्ये शिक्षण घेऊन देखील उत्तम इंग्लिश बोलून इंग्लिश भाषेमध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांना चारी मुंड्या चित करण्या इतके आम्ही इंग्रजीमध्ये देखील पुढे गेलो पाहिजे. पण मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण, माझा अनुभव आहे की जो प्राथमिक शिक्षण मातृभाषेमध्ये बोलतो तो इंग्रजी बोलताना व्याकरण बरोबर आहे की नाही ते चेक करतो, त्याचं व्याकरण चांगलं असतं. आणि जो लहानपणापासून इंग्लिश मीडियम खास करून कॉन्व्हेंटमध्ये शिकतो ना, तो कॉन्फिडंटली चुकीचं इंग्लिश बोलतो, कॉन्फिडंटली बोलतो. व्हेन डिड यू कम टुमॉरो, हे शक्य असतं. आणि त्याच्यामुळे मातृभाषेमध्ये शिक्षण झालं पाहिजे पण इंग्लिशमध्ये एक्सपर्ट असलं पाहिजे. सोशल मीडियामध्ये या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीने असलं पाहिजे. तुम्हाला इंटरेस्ट नाही हा प्रश्न नाही. बी ए हिंदू वॉरियर, ऍज ए हिंदू वॉरियर नसेल येत तर ते शिकलं पाहिजे. ट्विटर हँडल डाउनलोड केलं पाहिजे. रिट्वीट काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. हॅशटॅग कसा असतो ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. टॅगिंग कसं करायचं ते माहिती असलं पाहिजे. फेसबुकवर लाईव्ह कसं करायचं ते माहिती असलं पाहिजे. व्हॉट्सअपचा उत्तम उपयोग माहिती असला पाहिजे. आणि देशद्रोही कॉमेंट आली की त्याला 25 उत्तरं मिळाली पाहिजेत. सगळ्यांनी आपापल्या भाषेमध्ये उत्तरं द्या, तिथे कोणी त्यांना काही बोलत नाही. टाळ्या नाही, कृती पाहिजे, कृती पाहिजे. आणि हिंदूंनी सैनिकीकरण करा, म्हणजे अग्निवीर तर बनाच, पण किमान एक संघाचा दंड तरी घरामध्ये असू देत ना. चोर घुसला तर त्याला पिटून काढण्याची तेवढी तरी हिंमत असू देत ना. दंड असला की हिंमत आपोआप येते. मुलांना संघाच्या शाखेत पाठवा. माझ्या कोल्हापूरच्या मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, बंधू भगिनींनो, भगिनी बंधूंनो, अनेक गोष्टी सांगायच्या होत्या पण राहून गेल्या. आशा करतो की या व्याख्यानमालेत किंवा अशाच व्याख्यानमालेत कधी पुन्हा मौका दिलात तर मी आणखीनही अनेक गोष्टी सांगेन. पण आपण सगळे इकडनं जाताना हे केवळ माझं व्याख्यान नव्हतं. 9 सुंदर व्याख्यानं 7-8 झाली असतील. माझं हे व्याख्यान नाहीये. मला टाळ्या नको आहेत. इट इज नॉट ए कॅम्प फायर. वाह देवदर काय सॉलिड बोललात. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. नाही, याच्यामधनं काही आचरणात आणण्यासारखं वाटत असेल, मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या सगळ्या सणांना माझ्या घरी जो कोणी स्वच्छता कर्मचारी असतो त्याला माझ्या टेबलावर बसवून मी जे खातो ते त्याला खायला घालतो. त्याला नवीन वस्त्र भेट देतो. वापरलेले कपडे नाही देत. सामाजिक समरसता असली पाहिजे. समरसता पूर्ण व्यवहार असला पाहिजे. जोपर्यंत या ट्रायबल म्हणा, आदिवासी म्हणा, आम्ही जनजातीय म्हणू, जोपर्यंत आपण त्यांना पूर्णपणे आपल्या बरोबर आपलंसं करत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी परमवैभव येणार नाही. विश्वगुरु भारत बनणार नाही. जोपर्यंत जातीच्या आधारावरती अपमान होत राहतील, रस्ते वेगळे होतील, ताटल्या कप वेगळे राहतील, मंदिरांमध्ये प्रवेश मिळणार नाही, तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरी भारत सुपर पॉवर बनणार नाही. आणि त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला करावं लागेल. मिशन मोड मध्ये करावं लागेल. या करण्याचा एक तुम्हाला आव्हान करून मी इथे थांबतो. आपल्या सगळ्यांना दोन्ही हाताच्या मुठी बांधून, दोन्ही हात वर करून मातृभूमीचा आपण जय जयकार करू असं आवाहन करतो. बोला भारत माता की. इथे मला दुःख वाटतं ज्यावेळेला महिलांची संख्या खूप कमी असते. आपलं कर्तव्य आहे आपल्या पत्नीला, आपल्या बहिणीला, तरुण मुलगा असेल तर आपल्या गर्लफ्रेंडला, आपल्या आत्याला, मावशीला,
ज्या ज्या महिला घरात आहेत त्यांना म्हटलं पाहिजे की चल आज एक व्याख्यान आहे देशभक्तीचं. त्या म्हणतील अहो मला स्वयंपाक करायचा आहे, चल मी तुला बाहेर जेवायला घेऊन जातो. किती आनंद होईल. असं कधी म्हणतच नाही. आणि असं ऐकून कोणीतरी घरी गेलं माझं भाषण ऐकून आणि त्यांनी असं म्हटलं की अरे अगं आज भाजी फार छान झाली ग. तर त्याची बायको झाडू घेऊन मारायला आली, म्हणाली रोज मी बनवते तुम्ही कौतुक नाही करत, आज शेजारणींनी पाठवले तर तुम्हाला ती आवडली काय. पण आमचं कर्तव्य आहे, इथे बसलेल्या सगळ्या पुरुषांचं कर्तव्य आहे. ते श्रीराम म्हणजे सियाराम आहे कळ, पण त्या आपल्या घरांमध्ये ज्या सीता बसल्यात ना त्यांना पुढच्या वर्षीपासून व्याख्यानमालेत घेऊन यायला सुरुवात करा. अर्धी बाजू महिलांनी भरलेली असली पाहिजे, अर्धी पुरुषांनी. फिर देखिए भारत माता किस तरह से विश्व गुरु बनती है. बोला भारत माता की वंदे वंदे. मी पळतो, नाहीतर माझी फ्लाईट मिस झाली तर कोल्हापूरमध्येच येऊन तुमचा पाहुणचार घेत बसेल.